असा तो एक दगड चकचकीत झाला होता. एकदा त्यांच्या घरी एक रत्नपारखी आले होते. असे येत होते इतक्यात त्यांच्या पायाशी एक दगड गडगडला. दारात एक कुत्रा आलं होतं. त्या कुत्र्याला मारायला त्या घर मालकिणीनं तो फेकून मारला होता दगड. कुत्र पळालं त्या दगडाच्या आघाताने, पण तो घरंगळत समोर आला. जो स्वयंपाकघराच्या दाराला लावायचा दगड होता तो विविध कार्याला वापरला जायचा. कधी दाराला तर लावलेलाच असायचा, पण एखाद वेळेस समजा पापड वाळत घातले पाठीमागच्या दारात उन्हात, तर तीन बाजूला 3 दगड ठेवले, चौथ्या बाजूला नाही मिळालं हा दगड ठेवला, कुत्र्याला मारायला वापरला, एरवी दाराला लावला. असा तो चकचकीत दगड त्या रत्न पारख्याने त्यांच्या पायाशी आला म्हणून उचलला आणि पाहिला. घर मालकांना बोलवलं, ओळख होती. तुम्हाला कल्पना आहे का हे काय आहे? वरती हा दगड आहे, पण हा घासून 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 त्याच्या आतमध्ये मौल्यमान असं रत्न आहे, ते आता प्रकट व्हायला लागलंय. याची किंमत कोट्यावधीमध्ये आहे. आणि अशी वस्तू तुम्ही दाराला लावता दगड म्हणून? ज्या क्षणाला ते हे बोलले त्या क्षणाला त्यांनी तो दगड घेतला आणि तिजोरीत ठेवला आणि त्याला कुलूप लावलं. दृष्टांत एवढ्या करता तसं तुम्हाला मला मिळालेला हा जो देह आहे याची जर किंमत कळली आणि ती योग्य वेळेला कळली. असं आहे, अनुतापाला सुद्धा एक काळ असतो. मी नेहमी एक उदाहरण देतो. पास आणि नापास यामध्ये एका फक्त भिंतीचं अंतर आहे. भिंतीच्या आत असताना, शाळेच्या वर्गाच्या भिंतीच्या आत असताना शेवटची बेल व्हायच्या आत ज्याला उत्तर बरोबर सुचलं आणि त्यानं उत्तर लिहिलं तो पास. नंतर ही सगळी कॉलेजमधली मुलं, शाळेतली मुलं एकत्र येतात, एकमेक तू काय लिहिलं उत्तर, तू काय लिहिलं, अरे मला हे येत होतं, मला हे उत्तर येत होतं, या बोलण्याला काय अर्थ आहे बोला. एवढ्या करता मी आपल्याला सांगतोय. म्हणून या भागवताचं महात्म्य जर नीट ऐकलं गेलं तर भागवताकडे बघण्याची दृष्टी बदलेल. आणि भागवत याचा अर्थ कुठला ग्रंथ, केवळ ती अक्षर नव्हे. भागवत याचा अर्थ आपल्या या शरीराचा सर्वोत्तम उपयोग काय करून घ्यावा याचं मार्गदर्शन. प्रपंच तर करावाच, तो काही विशेष नव्हे. प्रपंच कावळे चिमणी पण करतात. प्रपंच करावा नेटका, समर्थ म्हणाले मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी. जर खऱ्या अर्थानं तुम्हाला बुद्धीची परिपक्वता वाढवायची असेल, खऱ्या अर्थानं तुम्हाला मनुष्याच्या जन्माचं सार्थक करायचं असेल, तर या मनुष्याच्या देहामध्ये दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या व्यवस्था पूर्ण उपयोगात आणा. एखादा मोबाईल आणतो ना, त्यात काय काय फीचर्स आहेत हेच माहीत नसतं, फक्त हॅलो म्हणायलाच वापरला तो. त्यात अमुक ऍप्लिकेशन्स आहेत, अमुक आहे तमुक आहे, ही त्याची मेमरी इतकी आहे, तिचं रॅम इतकी आहे, त्याची ताकद इतकी आहे, याचा वापर आम्ही काहीच केला नाही, माहीतच नाही म्हणले, फक्त ऑन ऑफ केला, हॅलो म्हणायला वापरला, बाकी काही माहीत नाही. तसं या देहाचे किती सर्वोत्तम उपयोग आहेत हे दाखवणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. आणि त्याचं महात्म्य आपण पाहतो आहोत. भागवतातला पहिला आपण श्लोक पाहिला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्यानंतर नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी एकत्र जमलेत आणि त्यांना मार्गदर्शन करायला सूत नावाचे मोठे ऋषी बसलेत. एक गोष्ट मुद्दाम नमूद करतो, थोडा जातीयवादाचा दृष्टिकोन हल्ली प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आहे म्हणून नमूद करतो. ऐकणारे सगळे ब्राह्मण आहेत आणि सांगणारे ब्राह्मण नाही आहेत, ते सूत आहेत जातीने, म्हणजे ब्राह्मण नाही आहेत. आणि ऐकणारे सगळे ब्राह्मण आहेत. त्यामुळे ही विद्या फक्त ब्राह्मणांनी आपल्याकडे सांभाळली असं जर कोणी म्हणत असेल तर हे किती धादांत खोटं आहे हे भागवताच्या वरूनच लक्षात येतं. म्हणजे ऐतिहासिक पुरावा आहे की सूत सांगतायत आणि सगळे ब्राह्मण ऐकतायत. असो, मला त्या विषयात बोलायचं नाहीये, नको त्या गोष्टीचं प्रतिपादन फार नको. आणि यांनी प्रश्न विचारला की जीव पुढच्या काळामध्ये म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जीव हे फक्त देह या विषयाचाच विचार करणारे होणार आहे. फक्त देह आणि गेह, माझं कसं चांगलं चालेल एवढाच विचार करणारे अत्यंत कमी बुद्धीचे जीव आता जन्माला येणार आहेत. असुरतेकडे झुकतायत ते.
असुरता याचा अर्थ कोणी पाहिलाय स्वर्ग, कोणी पाहिलाय नरक, खाओ पिओ मजा करो, ही जी वृत्ती आहे ही आसुरी वृत्ती आहे. पण नाही, मला हे सगळं उत्तर द्यावं लागेल. न हाथी है न घोडा है, वहा पैदल ही जाना है, सजन रे झूठ मत बोलो. हे जे आपल्याला पूर्वजांनी सांगितलं की आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे. भारतीय तत्वज्ञानाचे जे 5 महान सिद्धांत आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे कर्मविपाक सिद्धांत. कर्मविपाक याचा अर्थ केलेल्या प्रत्येक कर्माचं फल आपल्याला केव्हा ना केव्हा भोगावंच लागणार आहे. याला कर्मविपाक सिद्धांत म्हणतात. याच्यावर भारतीय धर्म आधारलेला आहे. 5 महान सिद्धांत आहेत. त्यातला पहिला सिद्धांत आहे कर्मविपाक. एकही कर्म वाया जात नाही. शरीरानं केलेल्या कर्माची फलं शरीराला भोगावी लागतात, मानसिक कर्माची फलं मनाला भोगावी लागतात आणि वाणीच्या कर्माची फलं वाणीला भोगावी लागतात. पुष्कळ लोक सगळं चांगलं असतं पण नीट बोलता येत नाही. याचा अर्थ वाणीनं कुकर्म केलं गेल्या जन्मी केव्हा तरी. बऱ्याच लोकांचे देह चांगले असतात, प्रतिष्ठा असते, शिकलेले असतात, पण मेंटली डिस्टर्ब असतात. सगळं चांगलं आहे हो म्हणले पण अस्वस्थ. याचा अर्थ मानस कर्म चुकलं कुठल्या तरी जन्मी. त्याकरता मी परवा एक दृष्टांत वाचला, फार आवडला मला तो. आपल्याला माहिती असेल, एक राजा होता. त्या राजानं 3 पंडितांना बोलावलं आणि सांगितलं. ते पंडित म्हणाले, तो राजा फिलॉसॉफर होता, तर त्या पंडितांना असं वाटलं आपण फार मोठं काही विशेष विचारूया, आम्हाला काही शिकवणार का असं पंडितांनी विचारलं. ते म्हणले काही नाही, ही 3 पोती घ्या. पोती बारदानं काय म्हणतात, मोठ्या बॅग्स, मोठ्या पिशव्या. 30 किलोचं गहू मावतात ना एवढी बॅग. आणि माझी या बाजूला एक उद्यान आहे, इकडे समोर एक उद्यान आहे, इकडच्या बाजूला एक उद्यान आहे. या उद्यानातून फळं भरून आणा. फळं विविध प्रकारची फळं आहेत. माझं स्वतःच उद्यान आहे, काही कमी नाहीये, तो स्वतः भरून आणा. गेले. त्यातला एक विचार करतो, राजा काय फळं बघणार आहे का प्रत्येक? आता एक बारदान, एक पोतं 30 किलोचं एवढं मोठं पोतं भरायला किती वेळ लागेल? कोणी सांगितलं एवढा व्याप? त्यानं अर्ध पाऊण गवत भरलं. वाळलेलं गवत असतं ना ते भरलं. त्याच्यावरती कुसकी नासकी कसली तरी फळं भरली जी खाली पडली होती ती. आणि सगळ्यात वरती दिसायला बऱ्यापैकी दिसावं अशी चांगली फ्रूट स्वच्छ अगदी करून, त्याला अगदी नॅपकिन मारून नाही का तो सफरचंद अशी घासून घासून ठेवतो. मी परवा बाजारात गेलो होतो पुण्यात आणि 10 मिनिटं मी उभा, तो भाजीवरती पाणी इतकं मारत होता. मी शेवटी त्याला गमतीनं म्हटलं, ती भेंडी जागी झाली असेल तर मला 1 किलोवर दे म्हणलं. गिरायकाला उभं करून पाणी मारत बसायचं. त्याने आपली चकचकीत चकचकीत फळं वरती भरली. दिसायला ते लांबणं पोतं इतकं छान दिसत होतं, वरून टामटूम, आत काही नाही. म्हणजे हल्लीचे लोक असतात ना, सांगतात आणि लग्नात गुरुजी लोकांना, आमच्या मुलीला 2 वेळा ब्युटिशियन समोर बसायचंय, तुम्ही गुरुजी तुमचं ते लवकर आवरा. काय गंमत आहे, ज्या वेदांचे आशीर्वाद आयुष्यभर आपल्या पाठीशी राहणार आहेत त्याला आपण कमी किंमत देतो. आणि काही ब्युटिशियन समोर बसला नाही तर काही नडणार नाहीये, काही मोठं बिघडणार नाहीये. मी हे गंमत म्हणून सांगत नाहीये, मी सावध करतोय तुम्हाला सगळ्यांना. मला जे दुपारी जेवायला वाढलंय ना ते तुम्हाला चांगलं सांगायकरता वाढलंय. माझ्या गुरुजीने याला उदाहरण दिलं एकदा. ते म्हणाले, आपण कुत्र्याला शिळीपाकी भाकरी वाढतो तरी सुद्धा ते कुत्र जर चोर आला तर भुंकून आपल्या हिताचं रक्षण करतं. आम्ही प्रवचनकार कीर्तनकार तुमच्याकडं ताजं ताजं गरम गरम जेवतो, आम्ही तुमच्या हिताचं रक्षण करावं की नाही. सगळ्यांना निरोप देतो मध्ये मी काही प्रवचनात, सगळ्यांना सांगून ठेवतो, जेव्हा केव्हा लग्नाचा मुंजीचा काय महत्वाचा कार्यक्रम असेल त्यावेळेला सगळ्यात महत्व त्या तंत्राला, त्या मंत्राला द्या. उलट गुरुजींना सांगा, गुरुजी शांतपणानं मंत्र म्हणा आणि व्यवस्थित अर्थ सांगा. आवर्तन असं नका करू. ते ब्युटिशियन समोर काय एकदा बसायचं ते बसा, काही त्याचा उपयोग नाहीये.
काय त्याचे सांभाळा, नको असं नाही मला म्हणायचं, ते काय मी सांगून थोडीच तुम्ही ऐकणार आहात. पण हे मात्र मी आग्रहानं सांगू शकतो की आपल्या हिताचं रक्षण करा. वेद, ब्राह्मण आणि अग्नी यांचे आशीर्वाद आयुष्यभर पाठीशी राहावेत, याच्याकरता भारतीय परंपरेवर श्रद्धा ठेवा. हे सगळं प्रूव्ह करायला जाऊ नका, हे सगळं सिद्ध करायला जाऊ नका. सिद्ध करेपर्यंत म्हातारपण आलं तरी सगळं सिद्ध होणार नाही. थोडं थोडं सिद्ध होतंय आता की गोमूत्र हायर अँटीबायोटिक आहे, आता अमेरिकेने सिद्ध केलं. हळद हायर अँटीबायोटिक आहे, आता 2 वर्षापूर्वी अमेरिकेला सापडलं, जे आपण गेले अनेक वर्ष आणि ती केस आपण जिंकलो. आमच्या गोव्याचे रघुनाथ माशेलकर ही केस विको करता लढले की पेटंट ते घेत होते. मला सगळं सांगत बसायला वेळ नाही आहे, एवढंच सांगतो आपल्यासमोर. वरून चकचकीत, आत काही नाही, अशी फळं वरती वरती भरली त्यांनी आणि तो पटकन 1 तासात आला. दुसऱ्याला जरा उशीर लागला. त्याने विचार केला की राजा काही सगळी फळं बघत बसणार नाही हो, कुस्की नास्कीची वेळ कमी आहे त्याला. पण त्यांनी गवत नाही भरलं, त्यांनी कुस्की नास्की भरा 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 जशी होती तशी फळं खाली पडलेली होती ती भरली. पण वरचा जरा एक थर त्यांनी जरा बऱ्यापैकी भरला, दिसायला चकचकीत. आणि एक पंडित अतिशय प्रामाणिक होता, त्यानं प्रत्येक फळ पुसून नीट, नासलं नाही ना, कुसलं नाही ना असं बघून व्यवस्थित भरलं. त्याला सगळा दिवस लागला फळं भरायला. कष्टही फार झाले, वेळही गेला, दिवसभर उपवासही करावा लागला आणि तो संध्याकाळी आला. संध्याकाळपर्यंत तिन्ही पंडितांना राजाने वेटिंगवर ठेवलं होतं, थांबा, तिसरा पंडित येऊ देत. दोन्ही पंडितांना वेटिंगवर ठेवलं होतं, थांबवलं होतं आणि सांगितलं तिघांना अटक करा. ते म्हणले का, मी सांगतोय ते ऐका, तुम्हाला फिलॉसॉफी ऐकायची ना, तुम्हाला तत्वज्ञान ऐकायचंय ना, तिघांना अटक करा आणि तिघांना तुरुंगात टाका वेगवेगळ्या, आणि इथून पुढं 8 दिवस त्यांना आणायला कोणी जाऊ नका. 8 दिवस त्यांनी जी फळं जमवली आहेत तीच खायची आहेत. आता सांगा कोणाची तब्येत सुधारेल? भारतीय तत्वज्ञानाचा मर्म इथे आहे. हे तुम्हाला माहिती नाही असं नाहीये. मी काही कोणी शहाणा म्हणून आपल्या समोर सांगायला बसलो नाहीये, मी ते जागवायचं काम करतोय. प्रवचन कीर्तनाला का जाऊन बसायचं? माहिती नवीन करून होत, काही गोष्टी माहिती होतात नवीन, नाही असं नाही. पण जे माहीत आहे, हा देह नश्वर आहे, हे काही माहिती नाही का आम्हाला? कशाला भागवत ऐकायला जायचं, कशाला कीर्तन प्रवचन ऐकायला जायचं? हा देह नश्वर आहे याची जागृती असावी एवढ्या करता जायचं. कितीही मिळवा, लाख कमाओ, सोना चांदी हिरे और मोती, लेकिन कफन को जेबे नहीं होती, हे माहिती नाही का? माहिती आहे ना. नुसतं माहीत असणं वेगळं आणि त्या विचाराकरता आपण जागणं वेगळं. म्हणून प्रवचन कीर्तनाला आपले पूर्वज सातत्यानं जात असत की ते आतमध्ये, बाकी सगळा त्यांनी काही प्रपंच केला नाही असं नाही, आपल्यापेक्षा भारी केला हो. माझे आजोबा 100 किलोचं पोतं उचलत, मला 20 किलोची बॅग आणायची झाली तर लिफ्ट पर्यंत आणताना त्याला चाकं लागतात. आपल्यापेक्षा भारी केला आपल्या पूर्वजांनी प्रपंच. पण तरीही त्यांनी हे जाणलं होतं की हे सगळं नश्वर आहे, तर जे शाश्वत आहे तिथे थोडी तरी, दिवसभरात थोडा तरी वेळ त्याच्याशी कनेक्ट व्हा. मोबाईल जर आपण या इलेक्ट्रिकशी कनेक्ट केला नाही तर कितीही किमतीचा, लाख रुपयाचा असो, त्याचा काही उपयोग आहे का? मोबाईलमध्ये 10 लाख रुपयाचा बॅलन्स असो, मोबाईल जर पूर्ण डिस्चार्ज झाला असेल तर काही उपयोग नाही. पण मोबाईलमध्ये फक्त $5 असू द्या, मिस कॉल द्यायला तरी उपयोग आहे की नाही त्याचा, जर चार्ज असेल तर. तसं भागवत का ऐकायचं, प्रवचन कीर्तनाला का जाऊन बसायचं? तर चार्ज होण्याकरता, सावध होण्याकरता, शाश्वत गोष्टी कोणत्या आहेत तिकडे लक्ष जाण्याकरता. मी एवढ्याकरता हे सगळं आपल्या समोर सांगतोय. आणि असा प्रश्न विचारला शौनक महामुनींनी सूतांना. सूत म्हणाले याला उत्तर, सातत्यानं भागवत ऐका, पण एतदस्मात् परम किंचित मनःशुद्ध्यै न विद्यते, जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतं लभेत. जन्मांतराची पुण्यही खर्च होते आणि मग भागवत ऐकायला मिळतं. भागवत वाटेवर पडलेलं नाही, अनंत जन्माचं पुण्य. आणि या करता अनेक संतांचे अनेक अभंग आहेत. जन्मोजन्मी आम्ही
बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. समर्थांची ओवी आहे. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे, एरवी हा परमार्थ न घडे, हे व्यासवचन भागवती. तिथेही भागवताचा उल्लेख आला. अपार पुण्य गाठी तरी श्रवणाला आहे, याचा उल्लेख मी काल केला होता आपल्या समोर, की अफाट पुण्य असेल तर तुम्हाला दासबोध म्हणजे हे तत्वज्ञान ऐकायला मिळेल. आणि यानंतर एक दोन कथा सांगितल्या. पहिली कथा सांगितली की देव अमृत घेऊन आले, पण त्यांना शुकदेवांनी नाकारलं. व्यवहार म्हणून नाही करता येणार, अमृत विरुद्ध कथामृत असं करता येणार नाही. अमृतानं तुम्ही अमर होता, पण अमृतानं तुम्ही मुक्त होत नाही. दुसरी गोष्ट, अमृत पिण्यानं पुण्याचा नाश होतो, कथामृत पिण्यानं पापाचा नाश होतो. मन लावून फक्त कथा ऐका. माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. कीर्तनाचे नि नटनाचे, कीर्तनाचे नि नटनाचे, आटले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, एथ नामची नाही पापाचे, ऐसे केले. पाप का नामो निशान मिटा देना जिसको बोलते हैं, वो कथा में हो जाता है. कुछ करना नहीं पड़ता, खाली वहां जाके बैठो और ध्यान से सुनो, बस इतना ही करना है, बाकी कुछ नहीं करना. मन लावून कथा ऐका. कथा ऐकायला लागलं की डोळ्यातनं पाणी वाहायला लागतं. आपल्या अंतःकरणातल्या पापाचा नाश होतो. कथा ऐकता ऐकता नामाची वेळ येते, त्यावेळेला टाळ्या वाजवतो, तेव्हा हाताकडून घडलेल्या पापांचा नाश होतो. कानाद्वारे कथा आत जाते मन लावून, त्यावेळेला कानाकडून घडलेल्या पातकांचा नाश होतो. वाणीनं जेव्हा आपण नाम घेतो, त्यावेळेला वाणीकडून घडलेल्या पापांचा नाश होतो. सगळ्या दृष्टीनं शुची शुद्धता देणारी ही भगवंताची कथा आहे. आणि आता प्रत्यक्षामध्ये एक गोष्ट सांगायला प्रारंभ करतात. ऐका ती गोष्ट. शौनक उवाच. शौनक सांगतात, लोकविग्रहयुक्तस्य नारदस्य अस्थिरस्य च. एकदा सूत महाराज म्हणाले, एकदा नारदांना सनकादिकांनी असा विधी सांगितला भागवताचा. त्याच्यावरती शौनक म्हणतात, तर नारद कायम लोकांना एकत्र करणारे आणि अस्थिर, एका ठिकाणी न थांबणारे असे आहेत बरं नारद. अस्थिर, सतत फिरत राहणार. 8 दिवस येतं, परत 8 दिवसांनी दुसरीकडे परत. असे नारद एका ठिकाणी बसून ऐकत राहिले. हो, कारण काय घडलं? कारण त्याला घडलं असं. सूत उवाच. अत्र ते कीर्तयिष्यामि भक्तिपुष्टं कथानकं शुकेन मम यत् प्रोक्तं रहस्यं विचार्य च. एक छान आख्यान मी तुम्हाला सांगतो, एक छान गोष्ट तुम्हाला मी सांगतो. एकदा तु विशालायां चत्वार ऋषयो अमलाः सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम. एकदा बद्रिकाश्रमात हिमालयामध्ये विशालपुरी नावाची जी नगरी आहे, या ठिकाणी 4 सत्पुरुष एकत्र आले. त्या चौघांची नावं सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार ही 4 भावंड आहेत, भाऊ आहेत. त्यांची वय खूप आहेत, पण दिसतात 5 वर्षाच्या मुलासारखे. का? 5 वर्षाची मुलं केवढी इनोसंट असतात. वय वाढलं ना की इनोसन्स जातो बघा. वय वाढलं की मनुष्य थोडा बनचुका होतो. लहान बाळ कशी असतात हो? मी परवाच सांगितलं, कालच सांगितलं आपल्याला, की लहान बाळ हसलं ना तरी असं निरागस हसतं. मोठ्या लोकांचं हसणं संशयास्पद असतं.
मोठा झाल्यानंतर सुद्धा ज्याला लहान बाळासारखं हसता येतं त्याला परमार्थ कळलेला असतो. असे चौघे एकत्र बसलेत कशाला? सत्संगार्थम समायाता. भगवंताबद्दल बोलायला, शाश्वत तत्वाबद्दल बोलायला चौघं बसले. मुस्तफामध्ये सध्या किती भाव चालू आहे कुठल्या वस्तूचा, ही गोष्टी ते बोलायला नाही. सा निशा पश्यतो मुने, हे संतांना हे झोप वाटते, नको वाटतं. अशाश्वत वस्तूमध्ये ते रमत नाहीत. न तेषु रमते बुधा, रमत नाहीत ते. प्रपंच करणार नाहीत, त्यांना प्रपंचातलं कळत नाही असा अर्थ नाही. तुकाराम महाराजांबद्दल जेव्हा असं म्हणतो आपण की तुकाराम महाराजांना काही कामच नव्हतं, याचा अर्थ आम्ही फार कामात आहोत, मी ते काही कामात रिकाम तेकडे होते असं म्हणत असतो. मला तर खूप वेळा वाटतं समर्थांनी प्रपंच केला असताना तर आपल्यापेक्षा खूप चांगला केला असता. अरे काय समर्थांचं चरित्र आहे. सेतू माधवराव पगडी नावाच्या इतिहास संशोधक तज्ञानं समर्थांचं चरित्र लिहिलं. त्यात पगडी असं लिहितात, 12व्या वर्षी या मुलानं घर सोडलं आणि 74व्या वर्षी सज्जनगडावर देह सोडला. मी पूर्ण चरित्राचा अभ्यास करून असं बोलतोय म्हणाले. हा कोणी भाविक भक्त बोलत नाहीये, कोणी रामदासी नाही, कोणी सांप्रदायिक नाही. एक इतिहास संशोधक तज्ञ म्हणतो की ज्याच्या वाक्याला इतिहास संशोधन खंडामध्ये विशेष मान्यता आहे अशा संशोधकापैकी पगडी आहे. सेतू माधवराव पगडी असं म्हणतात की या 62 वर्षामध्ये 12व्या वर्षी घर सोडलं आणि 74व्या वर्षी देह सोडला. या 62 वर्षामध्ये या महापुरुषाच्या हातून एकही चूक झाली नाही. काय चरित्र असेल. आमच्या रोज 62 चुका. अगं बाई कुठे ठेवलं, 50 चुका होतात. हे असं कसं झालं, ते तसं कसं झालं. काय प्लॅनिंग असेल. समर्थानं असं कधी झालं नाही, हे असं करायला पाहिजे होतं आणि हे असं आपण केलं, हे चुकलं. मला एवढंच सांगायचं आपल्या समोर की त्यांना प्रपंच करायला जमला नाही म्हणून त्यांनी परमार्थ केला असं जर म्हणणं किती अपराध मोठा असेल याचा अंदाज करा. ही सगळी चारी भावंड एकत्र जमली आहेत. सत्संगार्थम समायाता. आणि तिथे काय दिसलं त्यांना? ददृशुस्तत्र नारदम. तिथे त्यांची नारदांची भेट झाली. नारदांना त्यांनी पाहिलं आणि बोलायला लागले. कुमारा ऊचुः. कुमार म्हणाले कथम ब्रह्मन. पहिलाच श्लोक आहे. कथम ब्रह्मन दीनमुख कुतश्चिंता परो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. पहिला प्रश्न विचारला नारदांना या चौघांनी. कथम ब्रह्मन, हे ब्रह्मज्ञानी महापुरुषा, दीनमुख, तुमचं मुख दीन काय? कारण नारदांचा चेहरा तेव्हा पडलेला होता. नारद नाराज होते. देवर्षी नारद महाराजांचा खिन्न चेहरा पाहिला आणि आवडलं नाही. कुठली चिंता करतायत? कुतश्चिंता परो भवान त्वरितं गम्यते कुत्र. कुठून आलात? कुतश्चागमनं तव. कुठे निघालात आणि कुठून आलात? इदानीम शून्य चित्तोसी गतवित्तो यथा जनः. जवळ असलेले सगळेच्या सगळे पैसे गेले की त्याचा चेहरा जसा होईल गतवित्तो म्हणजे वित्त गेल्यानंतरचा चेहरा, तसे तुम्ही आहात. पण तवेदम मुक्त संगस्य न उचितम वद कारणम. तुमच्यासारख्या मुक्तसंग महापुरुषाला न उचितम, उचित नाही. हे भक्ताचा चेहरा कधी पडता कामा नये, हे वाक्य लक्षातच ठेवा. आपण सगळेजण कुठल्या तरी देवाशी कनेक्ट आहोत की नाही, म्हणजे मानतो की नाही कुठल्या तरी देवाला. विष्णूला माना, शंकर माना, देवी माना, दत्त माना, तुकाराम महाराज माना, गजानन महाराज माना, ज्ञानोबा माना, समर्थ, काहीतरी मानतो की नाही. म्हणजे आम्ही त्यांना मानतो आणि ते आम्ही त्यांचे आहोत असं आहे की नाही. म्हणजे आपण त्यांचे भक्त आहोत की नाही. पहिली गोष्ट सांगतायत आपल्याला सनत कुमार, चेहरा टाकू नका कधी. चेहरा टाकता याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या देवाचा अपमान करता. भक्त याचा अर्थ काय? आपल्या सगळ्या चिंता भगवंताच्या चरणी ज्यांनी वाहिल्या त्याला भक्त म्हणतात. आपण कायम हसत असावं. आपण ज्या क्षणाला मनापासून नमस्कार केला देवाला, सद्गुरूंना, त्या क्षणाला आपण निश्चिंत झालं पाहिजे आणि त्याला चिंता सुरू झाली पाहिजे. आपणच आपली चिंता. आणि याला साधा उपाय, लहान लेकराला कधी चिंता आहे का हो? शी तिथेच झाली, आता काय करायचं? तानवाळ, ते तरी खेळतंय आनंदात बघा, त्याच्यातच हात मारतं. काळजी आईला आहे ना. किती निश्चिंत आहे लेकरू, कारण ते आईवरती पूर्ण भरवसा आहे त्याला. खूप वेळा आपण चित्र बघितलं असेल, बाप किंवा आई
त्याला वरती टाकते बघा, नीट ऐका, वरती टाकते ती आई किंवा तो बाप किंवा तो आजोबा त्या बाळाला वरती फेकतो. तसा जर विचार केला तर किती वाईट आहे. पण ते किती हसतं, ते किती आनंदात असतं. उलट टाकल्यावर अजून हसतं का, त्याला खात्री आहे मला झेलणार आहे. असं भगवंतानं तुम्हाला टाकलं, भगवंतानं जर तुमच्यावर संकट आणली तर पहिल्यापेक्षा जास्त हसा, पहिल्यापेक्षा जास्त हसा. ज्या अर्थी इतक्या लांब टाकले ना त्या अर्थी तितक्याच चांगला झेलणार आहे. फार महत्वाचं इथं काय संदेश आहे. एक भागवत हा फक्त कथांचा ग्रंथ नाही, भागवत हा फक्त काही लोक म्हणतात भाकड कथांचा ग्रंथ नाही. हो, भागवतासारखा ग्रंथ या जगात उपलब्ध नाही. सगळ्या संतांना याचा आधार घ्यावा असं वाटतो. तुकोबांना बोलावं असं वाटतं, ज्ञानोबांना बोलावं असं वाटतं, नामदेवांना याच्याबद्दल बोलावं असं वाटतं, समर्थांना आधार घ्यावा असं वाटतो. या इतक्या परिपक्व दशेतल्या सत्पुरुषांना ज्या ग्रंथाचा आधार घ्यावा वाटतो तो का सामान्य असेल. फार सुंदर वचन आलं, तवेदम मुक्त संगस्य न उचितम वद कारणम. ज्या क्षणाला भगवंत भक्ताची जबाबदारी घेतो त्या क्षणाला त्रास चालू होतो, चिंता सुरू होते भगवंताला आणि भक्त निश्चिंत असतो. दृष्टांत, एक दिवस महाभारती युद्धामध्ये भीष्मांनी चक्र नावाचा व्यूह रचला. सगळ्यात मध्ये दुर्योधनाला ठेवला आणि त्याच्या भोवती 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 असं 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 चक्र. आणि आता प्रत्यक्षात युद्धाला प्रारंभ झाला तर हा चक्रव्यूह तोडणार कोण. आणि संशप्तक नावाचे जे योद्धे होते त्या संशप्तकांनी अर्जुनाला आव्हान दिलं, हे अर्जुना आमच्याशी युद्धाला ये. आणि नियम असा आहे की ज्यांनी आव्हान दिले त्याच्याशी युद्धाला जायचं. जसं शनिवारी खूप लोकांचा नियम असतो, ज्यांनी निमंत्रण दिले पत्त्याचं त्याच्याकडेच खेळायला जायचं. संडे इव्हिनिंग टू मंडे मॉर्निंग. दृष्टांत गंमत म्हणून. आणि अर्जुन एकटा असा होता की ज्याला चक्रव्यूह तोडायचं कसं माहिती होतं. आता काय करणार, कुणालाच माहित नाही काय करायचं. भीम म्हणला काय मी सगळ्यांनाच उचलून आपटू का. भीमाचा एकच दणका होता. संपूर्ण याच्यामध्ये भीम एवढा एकटा आहे, तो कसा युद्ध करायचा याचं वर्णन आलंय महाभारतात. तो एक हत्ती उचलायचा, एक हत्ती 4 पाय धरून आपण मांजर उचलतो असा उचलायचा आणि हत्तींच्या रांगेवर इतक्या जोरात फेकून मारायचा जसा आपण बोर्ड फोडताना स्ट्रायकर मारतो. कॅरमचा बोर्ड फोडताना दंड कसे फोडतात लोक. 2 सोंगट्या अशा 2 सोंगट्या समोर, एका रट्ट्यात 4 सोंगट्या गेल्या पाहिजेत, उरल्या 5. त्याचा मग विचार. म्हणजे खरे खेळणारे, मी हे सगळं बघून सांगतोय, मला येत नाही. मला परवा विचारलं, बुवा तुम्हाला बुद्धी बळ येतं का. म्हणलं मला ते नसल्यामुळं, बुद्धीचं बळ नसल्यामुळं मला ते येत नाही. आपला पत्ता कधी कट होऊ शकतो हे ज्याला माहिती आहे तो पत्ते खेळण्यात वेळ घालवत नाही म्हणलं, म्हणून पत्तेही मला येत नाही. पण माहिती आहे, लहानपणी खेळलोय. गंमत सोडा यातली मला सांगायचा मुद्दा असा, भीम असा करायचा, करू का असं. धर्मराज म्हणले नको, हे अधर्माचं युद्ध होईल. आपण चक्रव्यूह मोडणारा कोण आहे आपल्यात बघूया. आणि एकानं बोट वर केलं. वय वर्ष 16. 15-16व्या वर्षी आपल्या पूर्वजांचं करिअर सुरू होत होतं. आता 30शी पर्यंत करिअरच ठरत नाही. माझा एक मित्र आहे, तो म्हणतो कॅरियरवर घालायची वेळ आली तरी करिअर ठरत नाही म्हणला. 16व्या वर्षी हे पोरग म्हणतं मी युद्ध करतो आणि चक्रव्यूह भेदला त्यांनी. सगळी मला कथा रंगवायची नाहीये, मी निश्चिंत या शब्दाकरता सांगतो. आणि चक्रव्यूह भेदला, पाठीमागनं भीम घुसला, पण भीमालाही अडवलं द्रोणाचार्यांनी. आणि हा अभिमन्यू एकटा दुर्योधन इत्यादिकांच्या तावडीत सापडला. तेव्हा द्रोणांनी सांगितलं, एक काम करा, या एका योद्ध्याला तुम्ही 7 वीरांनी मिळून मारा तर तो मरेल, कारण तो अर्जुनाचा बच्चा आहे, सामान्य नाहीये तो, एकदम स्वाभिमानी, असा जबरदस्त होता. 16 वर्षाचा असा तुकतुकीत मुलगा. आणि असा खेळत होता की 7 वीर एकदम धावून आले. दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी, स्वतः द्रोण धावले. शिवाय तो जयद्रथ
विकर्ण, हे 7 योद्धे 7 बाजूला लढत होते आणि हा एकटा दिवसभर त्यांच्याशी खेळत होता आणि सगळ्यांना त्यांनी जखमी करून टाकलं. पण एक वेळ अशी आली की त्याला वर्मी घाव बसला आणि तो आडवा पडला. असं हे दुःखाचा क्षण नाहीये, त्याच्या दृष्टीनं तो सुखाचा क्षण आहे. क्षत्रियाला मरण कसं यावं तसं त्याला मरण आलं. ब्राह्मणाला मरण तपश्चर्या करता करता यावं, क्षत्रियाला मरण युद्ध करता करता यावं. म्हणजे ते मरण तेजस्वी मरण सांगितलंय. याला मजा म्हणतात, मरण याला म्हणतात. आणि त्यामुळे त्याला दुःख नाहीये. पण काय झालं, तो आता मरणाची वाट बघतोय. इतक्या जयद्रथ तिथं आला आणि जयद्रथानं एवढ्या 16 वर्षाच्या बाळाला मस्तकावर लाथ मारली, डोक्यावर लाथ मारली. त्याचा याला राग आला. सगळे निघून गेले, मरणाच्या शय्येवर त्याला ठेवून निघून गेले. भीम धावत आला, पटकन त्या बाळाचं मस्तक, आपला पुतण्या, त्याचं रक्षण आपण करू शकलो नाही. भीमाला अत्यंत वाईट वाटलंय. तो विचार करतो याला नेऊया, याच्यावर उपचार करूया. तो सांगतो, काका वाईट वाटून घेऊ नका, मी अतिशय आनंदात आहे. जे माझ्या बाबांना नाही करता आलं, कारण बाबा आता इथं नाही आहेत, ते मी करून दाखवलं, याचा मला अतिशय आनंद आहे. मला मरणातही आनंद आहे. फक्त मला वाईट याचं वाटलंय की मला मरता मरता त्या जयद्रथाने लाथ मारली, याचा मला अत्यंत राग आलेला आहे. तुम्ही एकच करा, बाकीच्या कुणाचा सूड उगवू नका, पण जयद्रथाचा, हा जयद्रथ कोण होता? दुर्योधनाच्या बहिणीचा नवरा. त्याला संस्कृत मध्ये श्यालक म्हणतात, मेहुणा, आणि हिंदी मध्ये साला म्हणतात. त्याचा तुम्ही, माणसानं मृत्यू एक वेळ येऊ द्यावा पण अपमान सोसू नये. आणि एवढं सांगून तो मरून गेला. पोरग मरून गेलं, ते प्रेत आणलं, पुढचे सगळे अग्निसंस्कार. सगळ्या पांडव सेनेमध्ये आज दुःख आहे. अर्जुन युद्धातनं, त्यावेळेला पद्धतच होती, सूर्योदयाला युद्ध सुरू, सूर्यास्ताला बंद, धर्मयुद्ध आहे. खूप दुःख झालं, सगळ्यांना दुःख झालं. अहो, कृष्णाचा भाचा आहे, कृष्णाच्या बहिणीचा मुलगा आहे, सुभद्रेचा, अर्जुनाचा मुलगा आहे, धर्मराजाचा, या सगळ्यांचा तो पुतण्या आहे. 16 वर्षाचा आहे, तेजस्वी आहे, काही चुकलेला नाहीये. अशा स्थितीत त्याला इतका राग आला अर्जुनाला त्या जयद्रथाचा, कारण तसा निरोप भीमाने दिला. भीमाने असा शेवटी तो काय म्हणाला हे अर्जुनानं विचारल्यावर अर्जुनाला त्यांनी सांगितलं की शेवटी तो असं वाक्य बोलला की एकच काम करा, जयद्रथाचा बदला घ्या. आणि ज्या क्षणाला त्याला तो राग अनावर झाला, त्या क्षणाला त्यानं आचमन केलं, कमंडलू बरोबर सुद्धा आचमन केलं, हातात पाणी घेतलं आणि संकल्प केला, म्हणजे प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्ताच्या आत मी जयद्रथाला ठार मारीन, नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करीन, म्हणजे मी अग्नीत जीव देईन. आणि पाणी सोडलं. इतक्यात कृष्ण आले. कृष्णांना त्यांनी आपला मानस कळवला की मी असं केलेलं आहे, उद्या सूर्यास्ताच्या आत मी जयद्रथाला मारीन, नाही तर मी स्वतः मरून जाईन. कृष्ण म्हणले, वेडा आहेस का तू? हे जर आता त्यांना कळलं, कळणारच ना, त्यांना कळलं तर ते काही करणार नाही, फक्त तू रिटायर व्हावास म्हणून जयद्रथाला लपवून ठेवायचंच काम करतील की नाही? बर, त्या असा सुईच्या अग्रामध्ये, सुईचं अग्र जसं असतं, नेड असतं सुईचं, असा पूर्ण कारण दुसऱ्या दिवशी शिवची म्हणजे सुईचा व्यूह रचलाय आणि त्याला नेढात ठेवलाय. नेढ असताना म्हणजे सुईच्या छिद्राला नेढ म्हणतात, असा त्याला ठेव. तर तू काय करणार आहेस? तिथपर्यंत पोहोचायलाच तुला संध्याकाळ होऊ देतील, सूर्य मावळला तू मरून जाशील. कुणाच्या भरोशावर तू एवढी प्रतिज्ञा केली? तुला काही कळतं का? अस्वस्थ झाले भगवान गोपाल कृष्ण. अर्जुन निश्चिंत आहे, अर्जुन निश्चिंत आहे. हो, काय वाटलं पाहिजे तुम्हाला, मला किती निश्चिंत असलं पाहिजे आपण. अर्जुन म्हणतो, कृष्णा, कहने का काम मेरा है, चलाने का काम तुम्हारा है. मी काही करणार नाही असं नाही, मी कर्तव्य सगळीच करणार आहे, मी युद्ध करणारच आहे, पण तू काय वाटेल ते कर. माझ्या समोर जयद्रथाला आणून ठेव, मी त्याला मारतो की नाही बघ.
मी असं नाही म्हणत मी घरात झोपून राहील आणि तू जाऊन युद्ध कर. अर्जुन निश्चिंत आहे आणि अर्जुन झोपायला गेला. आपलं लेकरू ज्या दिवशी मेलंय त्याला लाथ मारणाऱ्याचा उद्या मी शिरच्छेद करीन, नाहीतर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन असा प्रतिज्ञा करणारा अर्जुन झोपायला गेला. नीट ऐका. आणि त्याला 1 मिनिटात झोप लागली. महाभारतातलं सांगतो मी आपल्याला. 1 मिनिटात झोप लागली आणि तिथे मोरोपंत पोहोचले आमचे कल्पनेनी. मोरोपंतांचा काळ नंतरचा आहे. मोरोपंत आता मोरोपंतांचं गाव माहिती आहे ना आपल्याला. मोरोपंत बारामतीचे. बारामतीला काही काही चांगले लोक होऊन गेले त्यातले मोरोपंत आहे. आणि मोरोपंतांनी महाभारतातल्या श्लोकावरती एक आर्या लिहिली. पूर्ण हे आर्या भारतच आहे, त्यातली ही एक आर्या ऐकवतोय आणि निश्चिंत ते करता ऐकवतो. अर्जुन झोपला होता त्याच्या शिबिरा म्हणजे त्याच्या झोपडीमध्ये, आणि त्याच्या झोपडीमध्ये अखंड रात्रभर जागत होता गोपाल कृष्ण. मोरोपंत असं म्हणतात, शयना समीप मांडी, म्हणजे बेडच्या शेजारी. शयन म्हणजे बेड, त्याचं झोपला होता त्याच्या शेजारी. मांडी म्हणजे ठेवतोय, रचून ठेवत होता. काय? शयना समीप मांडी गांडीव प्रमुख सर्व हात तेरे. गांडीव नावाचं जे धनुष्य आहे ते शेजारी ठेवलं. सगळे बाण लावून ठेवले, भाते आणून ठेवले, सुदर्शन चक्र स्वतःच आणून ठेवलं. सगळी तयारी करून ठेवली रात्रभर. ते का उद्या लग्न असेल ना तर रात्री बॅगा भरून ठेवतो आपण. ज्याचं लग्न आहे ना तो झोपलेला असतो. असतो की नाही? का? तो आपला असतो म्हणून. सगळी जबाबदारी आई बापाची असते म्हणून आई बाप कष्टात असतात. तसा गोपाल कृष्ण अखंड आणि अस्वस्थतेनं, अरे हे राहिलं का, अरे हे राहिलं का. डोळ्यासमोर जरा चित्र आणा. अरे ही वस्तू राहिली, उद्या सकाळी हा उठेल, पटकन भराभरा आवरेल, स्नान संध्या करून आम्हाला पटकन सूर्योदयाला युद्धाला निघायचंय, त्यावेळेला गडबड नको, आम्हाला वेळ कमी आहे. जर उद्याच्याला जयद्रथाला हा मारू शकला नाही तर माझं हे लेकरू मरून जाईल. अस्वस्थ होता कृष्ण आणि स्वस्थ होता अर्जुन. शयना समीप मांडी गांडीव प्रमुख सर्व हाते रे. आश्रित तेज वाढवुनी. जो आश्रित आहे, अर्जुन कृष्णाचा आश्रित आहे म्हणजे शरण आलाय, त्याचं तेज वाढवलं. आश्रित तेज वाढवुनी निज तेजाचे करू निघे माते रे. रात्रभर जागरण करून कृष्ण हवालदिल झाले होते. कृष्णांचा चेहरा म्लान झाला होता, त्यांचा चेहरा पडला होता, ते थकले होते, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, ते अस्वस्थ होते आणि हा स्वस्थ होता. भक्ताचं सगळ्यात महत्वाचं लक्षण निश्चिंतता. अगदी पूर्ण खात्री ना, पूर्ण खात्री असू द्या. तसं विचारतात आपल्याला कुमार असं म्हणाले, कथम ब्रह्मन दीनमुख. नारदा तुमचा चेहरा पडलाय का? गतवित्तो यथा जना. सगळेच्या सगळे आयुष्यभराचे पैसे कुठंतरी गेल्यासारखा तुमचा चेहरा असा का झाला? तुमच्यासारख्या तवेदम मुक्त संगस्य न उचितम वद कारणम. तुमच्यासारख्या मुक्त संघ व्यक्तीला, जगात कुठेही अटॅच नसलेल्या, कुठेही आसक्त नसलेल्या, फक्त सगळ्यांचं कल्याण इच्छिणाऱ्या तुमच्यासारख्या मुक्त संघ व्यक्तीला हे शोभतं का? न उचितम, उचित नाही. वद कारणम. काय कारण आहे? बोला. वद म्हणजे बोला. बोलायला प्रारंभ होतो. नारद उवाच. नारद सांगतात, अहंतु पृथिवीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरीं तथा. नारद सांगतात, अनेक ग्रह आहेत, अनेक तारका आहेत, अनेक लोक वर्णन केले आहेत, त्यात पृथ्वी ही सगळ्यात स्पेशल आहे. का? पृथ्वीवर केलेल्या कर्माचं फल आपण वरती स्वर्गात भोगतो, पण स्वर्गात कुणी तप करत नसतं. पृथ्वीचं सगळ्यात कौतुक एवढ्या करताय कारण ही कर्मभूमी आहे.
म्हणून देवता सुद्धा इथे जन्म घेण्याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले देव गंधर्व इथलं रामायण गातात. त्यांच्याकडे काही चरित्र नाही आहे, इथलीच चरित्र ती बॉरो करतात. म्हणजे हॉलिवूड आणि बॉलिवूड पृथ्वी आहे त्यांचं. सगळे इथले चित्रपट पाहतात, स्टोरीज सगळ्या इथल्या, तिथल्या काही स्टोरीज नाहीत. ते नुसतं एन्जॉय करतात त्या स्टोरीज तिथे. म्हणून पृथ्वीचं सगळ्यात कौतुक आहे. आपण आत्ता ज्या भूमीवर आहोत ना, त्याचं सगळ्यात कौतुक आहे. कारण आपण आता जो पराक्रम करू, जर केला तर, म्हणजे काही पराक्रम केला नाही आणि फक्त कट्ट्यावर बसून बिड्या, काय उपयोग नाही त्याचा. त्याचं चरित्र कोणी गाणार नाही. रामांचं चरित्र गंधर्व सुद्धा गातात असं वाल्मिकी रामायणात वर्णन आहे. आमचं चरित्र आमचे पोरं गात नाहीत. काय काय म्हणले वडील, काही नाही केलं म्हणले आयुष्यात, होय की नाही. म्हणून असं काहीतरी करून मरा की ज्याचं चरित्र पुढच्या पिढ्यांनी गावं. काय 70, 80, 90व्या वर्षी जेव्हा केव्हा मरण येणार असेल त्यापूर्वी असं लोकोत्तर कार्य करा, तर प्रवचन कीर्तनाला अर्थ आहे, तर आपल्या जीवनाला अर्थ आहे. आत्तापासून प्लॅनिंग करा की मी अमुक एक काम करीन, काय करायचं त्यानंतर ठरवता येईल, पण असं विशेष कार्य करून मरा, अशी आपल्याला भागवत आणि सगळे ग्रंथ सूचना देतात. म्हणून पृथ्वीचं कौतुक मोठं आहे. म्हणून मी एकदा पृथ्वीवर आलो. नारद सांगतात पृथ्वी विशेष आहे म्हणून पृथ्वीवर आलो आणि कुठं कुठं फिरलो तर पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरीचा पूर्ण तीर, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतुबंधन या तीर्थांवरती मी फिरलो. कारण तीर्थक्षेत्रावरती महान कार्य चाललेली दिसतात, नाही का. तीर्थक्षेत्र ही पोल्युशन कमी करणारी केंद्र असायला पाहिजेत. काय आहे ते सोडून द्या. जसं तुळस असेल ना, तर तुळस ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड खाते आणि आपल्याला ऑक्सिजन देते आणि 24 तास देते. पिंपळाचं झाड काय करतं, ऑक्सिजन देतं. म्हणजे पोल्युशन कमी करणारी ही झाडं आहेत. तसं तीर्थक्षेत्रांनी वैचारिक प्रदूषण दूर झालं पाहिजे. एखाद्या तीर्थक्षेत्रावर आपण गेलो की आपण पवित्र झालं पाहिजे, तर ते तीर्थक्षेत्र. तर घरी जे चाललंय तेच जर तिथं चाललं असेल तर कशाला गेलो असं झालं की नाही. घर में चलता है थारी मारी, जरा तुझं तुझं माझं माझं चालतं. पण तीर्थक्षेत्रावर जर अशा गोष्टी चालल्या तर किती वाईट आहे. ज्यांच्याबद्दल खूप मोठा वाद आहे त्या ओशोंच्या प्रवचनात मी एकदा ऐकलं होतं. ते म्हणाले एकदा सैतान म्हणजे आपला कली गॉडकडे गेला आणि गॉडच्या शेजारी बसला. असं इथं जरी विरोध करत असले तरी लोकसभेत एकत्र बसतात की नाही, तिथं एकत्रच बसतात सगळे. देव म्हणला अरे तुला मी कशाला पाठवलं होतं, तुझं युग आहे, सैतानाचं युग आहे ना. बायबलच्या मतानं सैतानाचं युग आहे, भागवताच्या रामायणाच्या मतानं कलीचं युग आहे. सगळं फिलॉसॉफी एकच आहे बरं का. त्याचा विचार करत गेला तर डिटेल स्टडीज एवढे कराल ना तर कळेल की सगळ्यांना एकच सांगायचंय. बायबलमध्ये जी कथा आली ॲडम आणि ईवची ती भागवतात आली आहे मनू आणि शतरूपाची. सेम कथा, काही फरक नाही. आणि विशेष म्हणजे ती तशीच्या तशी कथा पुराणात आली आहे. सत्यव्रत राजाची कथा तिन्ही ठिकाणी सारखी आहे. असो, सैतानाला विचारतात अधर्माचं राज्य वाढव म्हणून तुला पाठवला होता मी, तर तू परत का आलास. त्याच्यावर सैतान असं म्हणाला, देवा मला काही जायची गरज नाहीये, तुझे भक्त म्हणवणारे हेच काम करून राहिलेत. ज्यांनी चांगलं काम करायचं ते वाईट काम करतायत. त्यातले काही काही तर तुरुंगात गेले. काही काही लोक संत म्हणवून घेतात आणि सामान्य मनुष्य सुद्धा वाईट वागणार नाही इतके वाईट वागतात. तीर्थक्षेत्रावरती अत्यंत व्यभिचार चाललाय, वाईट वागणं चाललंय. मी एवढ्या करता सांगतोय, नारदानी असं तीर्थक्षेत्रावरती जाऊन पाहिलं की जिथं जे चालायला पाहिजे त्याच्या विरुद्ध चाललंय आणि नारद दुःखी झाले. नारदांचा चेहरा पडायचं कारण काय, आमचाही चेहरा पडतो. प्रवचनात कित्येक लोकांचा चेहरा पडलेला मी पाहिलाय अनेकदा. का, लवकर प्रवचन संपलं नाही म्हणून.
किंवा पंख्याच्या खाली बसायला मिळालं नाही म्हणून. संतांचा चेहरा पडायचं कारण तितकं चेहरा पडायचं, खिन्न व्हायचं कारण जेवढं उदात्त तेवढे आपण उदात्त असतो. लोकमान्यही उदास बसले होते, पण का? भारताला स्वातंत्र्य कधी मिळणार म्हणून. सावरकरांनाही वाईट वाटत होतं, भारत स्वतंत्र कधी होईल म्हणून. वासुदेव बळवंत फडक्यांनी आपला प्राण दिला, भारत स्वतंत्र का होत नाहीये. समर्थ सांगतात, चिंतेने ऊर फाटतो. कैसी वाचतील जने, कैसी ब्राह्मण्य राहतील, कैसे कुटुंब वत्सल लोक जगतील, कोणीकडे जातील हे. 8व्या वर्षी या लेकराला वाटतं, चिंता करीतो विश्वाची. तुम्ही आम्ही पण चिंता करतो आणि संतही चिंता करतात, पण संतांच्या चिंतेचं कारण इतकं उदात्त आहे म्हणून जरा बडा सोचो. माझं कसं होईल असं ठीक आहे, असणारच प्रत्येकाला थोडस, पण माझं कसंही झालं तरी चालेल, पण माझ्या संप्रदायाचं भलं झालं पाहिजे, भारताचं चांगलं झालं पाहिजे, भारतात पवित्रता असली पाहिजे. अहो भारतात काय, विश्वात पावित्र्य असलं पाहिजे, विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. जेवढी उदात्त भावना. नारदांच्या दुःखाचं कारण काय आहे? सगळ्या तीर्थक्षेत्रावरती तीर्थक्षेत्रावर चालू नये असं चाललंय. आणि हे कधीच सांगतोय मी, कलियुगाच्या प्रारंभीचं. म्हणजे आता तर 5000 वर्ष होऊन गेली त्याला. मला तर असं वाटतं की आता नारदांनी नकोच इकडे यायला ना. जर ते पुण्यात आले, पुण्यात सुद्धा त्यांना नारद मंदिरात सुद्धा घेतील असं वाटत नाही मला. मी नारद आहे, नारद मंदिरात मला आयडेंटिटी आहे का दाखवा. पुण्याचं सगळं विशेष आहे. परवा मी गंमतशीर एक विनोद ऐकला. म्हणले परदे गंमत म्हणून जरा लहान मुलांना, नाही तर मोठे वृद्ध लोक म्हणतील काय आहे, पण गंमतशीर आहे. ते म्हणजे परग्रहावरच्या एलियन्सनी पुण्यावरती विजय मिळवला. मराठी भाषा त्यांनी आत्मसात केली आणि मराठी भाषेतून त्या यानातनं मोठे मोठे पुकारे करायला लागले, अनाउन्समेंट करायला लागले की आता पुणे आमचं झालेलं आहे, पुणे भारताचं राहिलेलं नाहीये, पुणे आमचं झालेलं आहे. आणि पूर्ण पुण्यावरनं ते यान फिरतंय. पुण्याचे लोक रिॲक्ट झाले नाहीत. लक्ष्मी रोडवरनं ते असं यान चाललं होतं म्हणे. कुणाला काही बोलायचं असलं तर बोला. खालून गोखले आजोबा, पार्किंग मिळतंय का बघ आधी. जरा नारद सांगतात, माझ्या दुःखाचं कारण जर काय असेल तर तीर्थक्षेत्रावरती विश्वाच्या कल्याणाचा विचार आणि तसा आचार दिसला पाहिजे. तसा दिसला नाही. एवढंच नाही, पुढं ऐका. ना पश्यम कुत्रचित शर्म मनस्संतोषकारकम कलिना अधर्म मित्रेण धरेयम बाधिता धुना. कली आणि अधर्म या दोन मित्रांनी हातात हात घातले, कोलॅबरेशन. आणि सगळीकडं कली आणि अधर्म या दोघांचं सगळीकडं म्हणजे हे सगळ्यांना बाधत आहेत. पुढं सत्यं नास्ती, सत्यानं वागणाऱ्याचा अपमान होतोय. तुकोबांचा अभंग आहे ना, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले थोरी. खरेपणा गेला आणि खोटं बोलणारा आणि नुसतं अप टू डेट राहणारा, नुसतं म्हणजे फुगा असतो ना, बाहेरून अप टू डेट, आतमध्ये गुणाचा काही चीज नाही, अशांचा सन्मान आहे ना. आपण ते बाबूजींनी गायलेलं गीत ऐकलंय, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार उद्धवा अजब तुझे सरकार. नारद सांगतात, पुढं सांगतात की तपशौचम नास्ती. एक काळ असा होता की आपण सर्वजण भगवंताकरता तप रोज करत असू. एक काळ होता. आज तप काय राहिले हो? तप म्हणून काय करतो आपण? तप याचा अर्थ काया वाचा मनाने भगवत कृपे करता तापणे नाही तप. एका मुलाला मी प्रश्न विचारला, बाळा तुझे मम्मी आणि डॅडी, वडील आणि आई सकाळी उठल्या उठल्या काय करतात? ते म्हणले बेडवर बसून टी पितात. म्हणजे अंथरुणाचा त्याग करावा, निर्मळ चिरमळ व्हावं, स्वच्छ व्हावं, त्याशिवाय काही इंटेक घेऊ नये असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. पण आता तिथेच बसून तो वेगळा लागतो असं बहुतेक काहीतरी. तोंड न धुता घाणेरड्या तोंडाने घ्यायचा चहा तो वेगळा लागतो. त्या गादीचा त्याग करायचा आहे आणि
एवढंसं तप आहे. तपाचा छोटासा प्रकार आहे की ते टाकायचंय. मी विनोदानं सांगत नाही, फक्त विनोदाचं त्याला एक अलंकार नेसवतोय. सगळंच बेड टी, बेड नाश्ता, बेड लंच, बेड डिनर, शेवटी बेड पॅन. बेड पॅनचं कारण बेड टी आहे, लक्षात घ्या. ज्या देहाला पहिल्यापासून कष्टाची सवय लागली तो मरताना पण आनंदात मरतो, कुणाचं करावं लागत नाही त्याला. एवढ्या करता तप आहे. माझी आजी होती, आपल्यापैकी असेल, मी उदाहरण माझं का देतोय, मी पाहिलंय म्हणून देतोय. गंगा भागीरथी होती, कळलं ना. अलवण, तांबडा अलवण होतं तिचं. फार ती 24 तास सोहळ्यातच असायची. फक्त झोपायला जाईल, त्या झोपताना पण चटईवरच झोपायची. ती आदल्या दिवशीची भाकरी, तिला शिळी भाकरी फार आवडायची, अशी वर कापडात बांधून ठेवायची आणि ती कडक झाल्यावर खायची. मात्रीचे दात गेले ते सगळ्या, पण ती बरोबर खायची. तर ती एकदा घशात अडकली आणि असं घशात अडकल्यावर तिला खाली जाईना, भाकरीन वर येईना. तर माझे वडील गेले, पाठीत बुक्का मार, पाठीत, मला शिवू नका म्हणे, सोहळ्यात आहे मी. तर आजी म्हणलं, माझे वडील म्हणले, अगं आई मरशील तू, मेले तरी चालेल म्हणे, मला शिवू नको, सोहळ्यात मरेन. हे मी माझं नाही सांगितलं, आपल्याही पूर्वजांचं आहे की हे जे काही तप होतं, देवाकरता रोज तापणे, काया वाचा मनानं, रोज जपाला बसा. एकदा ताट बसलात ना जपाला तर 1 तास काय, 10 मिनिटं 15 मिनिटं अजिबात हलू नका. डोळे एकदा त्राटक केलं ना की डोळ्यांनी तप, मनानी तप, वाणीनी तप. हे तप आता जवळपास संपलं. असा जर एखादा असेल तर त्याची आपण पूजा करतो. पूर्वी सगळा समाज असा होता, सगळेच जण असे होते. नारद सांगतात, तपम नास्ती, समाजातलं तप संपलं. शौचम नास्ती, शौच म्हणजे शुद्धता, काया वाचा मनाची शुद्धता. आणि सगळ्यात महत्वाची शुद्धता म्हणजे धनाची शुद्धता. सर्वेषामेव शौचानाम अर्थशौचम विशिष्यते, महाभारतातला श्लोक आहे. ही संपली. कसं तरी करून श्रीमंत व्हायचं, कसं तरी करून माझं प्लेजर ऑफ पोझिशन, मस्तपैकी सगळं, हे माझं ते माझं, अमुक तमुक, याच्यातच. आणि आपण कुणाच्याही पराक्रमाचा उल्लेख करताना असाच करतो ना, काय हो त्या देशपांड्यांचा मुलगा किती मोठा झाला, त्यानं 2 बंगले बांधले, 5 लाख महिन्याला पगार आहे त्याचा. आपण असं म्हणतो का, तो देशपांड्यांचा मुलगा 2 वेळा संध्या करतो, गरीब असू दे पण संध्या करतो. म्हणजे समाजात सुद्धा कौतुक कशाचं वाढलंय. आणि धोका कुठं आहे, जर समाजामध्ये फक्त श्रीमंतीचं, श्रीमंत नसावा असा अर्थ नाहीये, फक्त श्रीमंतीचं कौतुक वाढलं तर माणसं काही करून श्रीमंत होतील, चांगुलपणावरचा विश्वास उडून जाईल लोकांचा. हा धोका नारदांना वाटतोय. आणि उदरम भरणो जीवा पराका कूट भाषणा, खोटेपणा ही स्टाईल झाली आहे. खोटेपणा, खोटारडेपणा, माणूस सहज गमतीनं खोटं बोलतो. बुवा या एकदा घरी. मला पूर्वी गडावर होतो मी, 87 ते 99 मी गडावर होतो. आता मी पुण्यात आहे. आता मला ही भाषा कळते. गडावर असताना बुवा या एकदा, मला खरं वाटायचं. आता गेलो पुण्यात, बॅग ठेवली, कोण तुम्ही, अरे तुम्हीच म्हणलं तर ना या एकदा. अहो या म्हणजे काय लगेच यायचं असतं का. अरे म्हणले चहा घेऊन येतो, चहा घेऊन येतो, मला वाटलं मला घेऊन येतात, ते घेऊन आले चहा. विनोद खूप सांगता येतील त्याच्यावर काही. परवाच विनोद वाचला, मला इतका आवडला तो. एक जण दुसऱ्याकडे गेला म्हणे, पुण्यातलाच होता वाटतं, दुसऱ्याकडे गेला आणि बिस्किट जरा जुनी झाली होती म्हणून ठेवली खपवायला. तशी येणार नाहीत बाहेर, पण ठेवली. आता काय ते डब्यात दुसरे भरायची होती तर काय करणार, ती 10, 12, 7, 8 बिस्किट ठेवली, चहाचा कप ठेवला, खा. आता त्याने 4-5 खाल्ली, थांबवली. आता काय 12 ठेवल्यावर काय सगळीच्या सगळी खावीत का, नाही थोडी अर्धी खाल्ली. तो मालक सांगतो खा ना, खा ना, अजून खा ना बिस्किट. नाही म्हणला, तशी 2-3 खाल्ली आहेत, नको पुरे. 2-3 नाही 4-5 खाल्ली आहेत, पण मोजतोय कोण, खा अजून. यातला विनोदाचा भाग सोडा, पण त्याचा ध्वन्यार्थ काय तो लक्षात घ्या. सांगण्याचा भाव असा की
वाणीतून निघालेला जो शब्द आहे तो एक तर विचार करून बोलावा. अजिबात काही गरज नाही आमच्या घरी या कोणाला म्हणायचं, काही गरज नाही. पण म्हटलं तर या वाणीतून निघालेला शब्द खरा कसा होईल. फार छान एक काव्य आहे, एकदा उमटले शब्द ते काय परत फिरवावे, रक्ताचे शिंपून पाणी ते सत्य करून द्यावा. म्हणून 100 वेळा समर्थांची एक मनाचा श्लोक आहे, विचारूनी बोले विवंचूनी चाले. मुलांकरता खास आहे, विचार करून बोलावं. विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निमाले. बरे शोधिल्या वीण बोलो नको, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. जय जय रघुवीर. नारद म्हणाले, खोटेपणा ही स्टाईल झाली आहे लोकांची. यानंतर मोठ्या लोकांचा सन्मान न ठेवणे ही एक हॉबी झाली, छंद झाला आहे की नाही. बघा मोठ्या लोकांचा. भारतात आपण कधी कुणाचं भांडण पाहिलं असेल गाडी रस्त्यावरती, चुकून काही एखादा वृद्ध मनुष्य जरा जोरात येतो किंवा काही गाडीचा धक्का लागतो किंवा काही गाडीतनं उतरून दोघं जर भांडायला लागले तर दुसऱ्याच्या वयाचा एक सन्मान ठेवायचा असतो, ओळख नसली तरी. कमी झाला हा सन्मान. पूर्वीच्या काळी एक होता विषय की आपल्यापेक्षा जो मोठा आहे तो ओळखीचा असो नाही तर अनोळखी असो, त्याचा सन्मान वयाकरता ठेवला जात असे. पण एक 30चा मुलगा 55-60च्या पंतप्रधानांना म्हणतो यांच्यात काही दम नाही. कलियुगाचा परिणाम आहे. आपण वाजपेयींची भाषणं ऐकली असतील. इंदिराजींचा उल्लेख ते प्रियदर्शिनी जी हमारी दुर्गा है वो, पूर्ण विरोधी पक्षात आहेत वाजपेयीजी. पण मोठ्यांचा सन्मान ठेवून, वाईट बोलायचं झालं तरी मोठ्यांचा सन्मान ठेवायचा. हमारी इंदिराजी असंच कायम म्हणायचंय. संतांना कधी वाईट वाटतं, ज्या वेळेला अशा पद्धतीनं तरुण वर्ग बोलायला लागतो तेव्हा संत दुःखी होतात. पुढचा मुद्दा आहे, उर्मटपणा वाढला, मोठ्यांचा मान नाही. याच्याकरता मी नेहमी उदाहरण देतो. आपण आपलं लहानपण समजा भारतात गेलं असेल, कुठे गेलं मला माहिती नाही, पण असं गृहीत धरा भारतात आपलं लहानपण गेलंय. अशा भारतामध्ये आपण ज्या गल्लीत पेठेत लहानाचे मोठे झालो तिथं जर आपण खेळत असू आणि मातीत हात घातला, माती खेळायला लागलो किंवा नाल्यात चेंडू गेलाय तो काढून, तर अनोळखी मनुष्य आपल्याला ओरडत असे. ओळखीचं नव्हे, अनोळखी. ए काय नाव आहे किंवा नाव नाही ओळखीचं, तर ए तिथं घाणीत खेळू नका, रस्त्यावरती असे खेळू नका, गाड्या येत आहेत ना जोरात, एखाद्या वेळेस ब्रेक नाही लागला, काही लागलं तर हातपाय मोडेल, चला बरं घरी, असं अनोळखी मनुष्य ओरडत असे ना. आता ओरडून बघा तुम्ही. ते पोरगा आपल्यालाच विचारतं, तुमच्या पुढचं प्रवचनात बोलता येणार नाही. आणि तो जर बोलला नाही तर त्याचे आई वडील आपल्या बाजूने त्याच्या बाजूने भांडतात आणि ते सांगतात का हो तुम्ही कोण सांगणार आमच्या मुलाला. म्हणजे सद्गुणाच्या वर्धनाकरता ओळखीची गरज कधीपासून लागायला लागली. अनोळखी माणसानं जरी सांगितलं बाळा सूर्यनमस्कार रोज घालत जा, हा मोठं व्हायचंय तुला, रोज सूर्यनमस्कार घालत जा. आता मी हे प्रवचनकार आहे म्हणून तो ऐकतोय, हे त्यांनी कुठे रस्त्यातनं कोणी सांगितलं तरी तुम्ही कोण सांगणार मला, असं नाही म्हणायचं. पण समाजामध्ये ही वृत्ती वाढली. अजून एक दोष आलाय. दोष म्हणजे माणसाला स्वतःचं काम नीट करायला नको. पुढचा मुद्दा, अपयशाचं कारण काय आहे तर आपण देवधर्म नीट करत नाही, श्राद्ध पक्ष नीट करत नाही, हे अपयशाचं कारण आहे. आणि खापर मात्र आपण देवधर्मावर फोडतो. माझा नाही या कशावर विश्वास, म्हणजे दोष दुसरा आहे. दुसऱ्या पितर अतृप्त आहेत, त्यांचं श्राद्ध वेळच्या वेळेला गेलं नाही म्हणून नानाविध रोग आले. आणि थोडं काही मी जप करतो, थोडं काहीतरी करतो, त्या जपाने मिळालं नाही असं म्हणायचं. म्हणजे अपराध वेगळा आहे आणि खापर मात्र आपण देवधर्मावर फोडतो. आणि त्याचा परिणाम असा झाला कलियुगामध्ये, भोगे रोग भयम, भोगांना रोगाचं भय निर्माण झालं.
सुखे क्षय भयम, सुखाला क्षयाचं भय निर्माण झालं. वित्तेषु राज्ञो भयम, वित्ताला धनाला राजाची भीती निर्माण झाली. आणि 3 दोष या कलियुगामध्ये आहेत. ते दोष असे आहेत, नीट ऐका, देह विक्रय, अन्न विक्रय आणि ज्ञान विक्रय, हे 3 दोष सांगितलेत कलियुगाचे. पुरुष काय स्त्रिया काय स्वतःच्या देहाची विक्री करू लागले. अन्नाचा विक्रय सुरू झाला आणि सगळ्यात वाईट ज्ञानाचा विक्रय सुरू झाला. येईन मी कथेला, किती पैसे द्याल? ज्ञानाचा विक्रय करायचा नसतो. या 3 दोषानं सगळीकडे हाहाकार माजला. हे सांगतायत कोण? देवर्षी नारद सांगतायत की या कारणानं माझा चेहरा पडलाय. आणि परवा एक प्रसंग घडला, नीट ऐका. नारद सांगतायत अजून एक प्रसंग घडला. हे तर सगळ्या तीर्थक्षेत्रावर घडतच आहे. स्वतःचं काम नको, उर्मटपणा, अमुक तमुक, हे सगळं समाजामध्ये वाढतच आहे. परवा एक विचित्र प्रसंग पाहिला मी. असाच फिरत 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 एकदा वृंदावनात गेलो होतो. मथुरा वगैरे भाग आहे ना, गोकुळ वृंदावन, तिथे गेलो. तर तिथे एक तरुण मुलगी 15-20 वर्षाची बसली होती. अत्यंत आजारी होती. केस मोकळे सोडले होते, डोळ्यातनं पाणी वाहत होतं. 8-15 दिवस जेवायला न मिळाल्यासारखे गाल आत गेले होते. डोळे क्षीण झाले होते, अंगावर माती साठली होती. अत्यंत सुंदर मुलगी. तिच्या मांडीवरती तिचे पणजोबा शोभावेत असे 2 जण मान ठेवून झोपले होते. नुसती हाडाची काड, म्हणजे अगदी स्कॅलेटो, हाडाचे सांगाडे आहेत. आणि श्वासोश्वास सुरू होता त्यांचा. ते 2 जिवंत होते. आणि तिच्या भोवती 100 स्त्रिया गर्दी करून तिच्या सेवेकरता उपलब्ध होत्या. मी तिथे गेलो. विचार, एखादा ऍक्सिडेंट झाला ना की कशी गर्दी असेल, कशी गर्दी होती. मी तिथे गेलो. नारद सांगतात, आणि मी तिला विचारलं, का सित्वम, तू कोण आहेस? का विमौ चेमा, तू कुठली आहेस? नाव काय तुझं? आणि हे 2 जण म्हातारे कोण? तुझे पणजोबा आहेत का? आजोबा तर निश्चित नाही आहेत, पणजोबाच असतील. इतके म्हातारे कोण आहेत हे? मला पाहिल्यावर तिनं 2घांना बेतानी खाली ठेवलं गवतावरती आणि उभी राहिली आणि हात जोडले. आणि ती असं म्हणाली, भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. महाराज महाराज, क्षणभर थांबा, माझी चिंता नाहीशी करा. दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं पदं, तुमचं नुसतं दर्शन झालं तरी पापनाश होईल, एवढे तुम्ही महान आहात. थांबा थांबा. भो भो म्हणजे अहो अहो साधू, क्षणम तिष्ठ, क्षणभर थांबा, स्टॉप. मी थांबलो आणि तिला विचारलं, अगं पण तू कोण आहेस? ती म्हणाली, महाराज असं वेड पांघरून पेडगावला जाऊ नका, तुम्हाला माहितीये मी कोण आहे. अगं मला माहितीये कोण आहे, पण आत्ता या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांना माहिती नाहीये तू कोण आहेस. तेव्हा तू तुझ्या मुखानं सांग तू कोण आहेस. ती सांगते, अहम भक्तिरिती ख्याता, मी भक्ती आहे. आपल्या पुराणांची एक स्टाईल आहे, नीट ऐका, तरुणांकरता खास करून. काही वेळा पुराण दृष्टांत कथा तयार करून सांगतात, त्याला मातकथा म्हणतात. म्हणजे सिंह म्हणाला, वाघ म्हणाला, असतं ना ते इसाप नीतीच्या कथा असतात ना. आता सिंह कधी म्हणतो का? सिंह म्हणत नाही, पण सिंह असता तर काय म्हणाला असता. नीती कथा असतात त्या. हा, ते म्हणले एक शेठजी जंगलातनं चालले होते, अचानक एक वाघ समोर आला. शेठजीने डोळे मिटले, देवाचं नाव घ्यायला लागले. त्यांनी विचार केला, आता वाघ पटकन माझ्यात झडप घालील, पण वाघ शांत बसला होता समोर. त्याने डोळे उघडले, पुन्हा मिटले, पुन्हा, आणि त्याच्या तो पण काहीतरी पुटपुटत होता, तो पण काहीतरी म्हणत होता. ते म्हणले, तू काय म्हणतोय? तो म्हणला, मी वदनी कवळ घेता म्हणतोय. आता यातनं काय दृष्टांत आहे? त्याचा हा कार्यक्रम आता आहे, लक्षात घ्या. याला दृष्टांत म्हणतात, नाही का. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, मातकथा. काही धातकथा आणि काही मातकथा. सनक सनंदनांना नारद भेटले, ही धातकथा आहे, म्हणजे घडलेली कथा आहे. पण नंतरची ही कथा ही तयार केलेली कथा आहे, म्हणजे दृष्टांत म्हणून तयार केलेली. अशी स्त्री 15-20 वर्षाची, भक्तीची अवस्था कशी झाली आहे? अहम भक्तिरिती ख्याता, मी भक्ती.
इमाऊ मे तनयऊ मतो, ही माझी 2 लेकरं आहेत. अरे लेकरं पण पणजोबासारखी दिसत आहेत. यांची नावं काय? ज्ञान वैराग्य नामानव कालयोगेन जर्जरऊ. यांचं नाव ज्ञान आणि वैराग्य आहे की नाही. आत्ता समाजामध्ये अशी अवस्था. थोडीफार भक्ती आपली आहे, देवाचं नाव घेतल्यावर क्वचित डोळ्यात पाणी येतं, क्वचित येतं. तसं डोळ्यातलं पाणी सगळं आपलं सिरियल करता सेफ असतं. होणार असून मी रडा. 90 वर्षाची म्हातारी परवा होणार असून म्हणत होती. होणार ते मी म्हटलं आता 90ची म्हातारी कुणाची सून होणार आहे का? ते यमाचा पाहुणा प्राणी होय ना. आता तरी भागवताला जावं की नाही. गमतीची गोष्ट नाहीये, केवढी गंभीर गोष्ट आहे. पण तरी ठीक आहे. केव्हा तरी आपण कृष्णाबद्दल ऐकलं, काही रामाबद्दल ऐकलं, शबरीची कथा ऐकली बरं का, जानकीचा रामाने त्याग केला ऐकलं की डोळ्यात पाणी येतं. भक्ती आहे. पण ज्ञान वैराग्याबद्दल आपण किती अवेअर होतो. ज्ञानाच्या प्रक्रिया जाणून घ्याव्यात. जीव हा ब्रह्म कसा आहे निदान बोलण्याच्या पातळीवर तरी जाणून घ्यावं. आहे का क्युरियोसिटी? जर ती असेल तर आपण भाग्यवान आहात. वैराग्य, मला काही नको या विचारापर्यंत आम्ही गेलोय का? काही नको, मला काही नको, खरंच काही नको. जे असेल ते मला मान्य नाही. सगळ्यात अवघड हे आहे. सगळ्यात अवघड हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं नको. नको हे सुद्धा पाहिजेच ना. म्हणजे ज्ञान आणि वैराग्याची समाजातली अवस्था काय झाली आहे तर या दोघांसारखी झाली आहे. आता जे म्हातारे सांगतोय ना, मी वर्णन करतोय, म्हणजे नुसते हाडांचे सांगाडे, थोडंफार मांस त्यात आहे, श्वासोश्वास चालू आहे म्हणून जिवंत म्हणायचं, अशी अवस्था आहे. भक्ती नाही म्हणायला बऱ्यापैकी आहे. तीच भक्ती अशी जीर्ण झाली आहे. आणि ती सांगते, मी अहम भक्तिरिती ख्याता इमौ मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानव कालयोगेन जर्जरो. या सगळ्या 100 जणी कोण आहेत? गंगाद्या सरितश्चैमा मत सेवार्थम समागता. या सगळ्या तीर्थक्षेत्रांवरच्या सगळ्या नद्या स्त्री रूप धारण करून माझ्या सेवेकरता इथे आलेल्या आहेत. म्हणजे भक्तीच्या सेवेला या सगळी तीर्थक्षेत्र येतात असं त्यांनी सांगितलंय. बर, मग तुझं म्हणणं काय आहे? नाही महाराज, मी यांची आई आहे ना. ज्ञान आणि वैराग्याची आई भक्ती आहे. आई कधी म्हणायचं? लेकरांना जन्म दिल्याशिवाय आई म्हणायचं का? नुसतं स्त्रीला आई म्हणतात का? आई हे नाव कधी? खरं म्हटलं तर बाळाचा आणि आईचा वयोगट एकच आहे बरं का. किती वर्षाचं बाळ आहे तेवढ्याच वर्षाची आई आहे. लक्षात आलं का? 1 वर्षाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याचा अर्थ ती आई होऊन 1 वर्ष झालं असं. तसं ज्या भक्तीतून ज्ञान वैराग्याची जन्म होत नाही ती भक्ती ही भक्तीच नाही हे सांगतायत जणू काही. माझी एकच इच्छा आहे महाराज, कुठल्याही आईची अशी इच्छा असते. आहे ना ते गाणं, भावगीत आहे बघा. देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते, काय हवे ते माग म्हणाला. काय म्हणाली ती आई? माझं आयुष्य माझ्या लेकरांना दे, असं खरी आई म्हणते की नाही? मॉडर्न मम्मी जसं म्हणते की नाही मला माहिती नाही, पण खरी आईचं हृदय जिथे आहे, निसर्गता आहे बरं का. ते फक्त भारतीयांनी ते विकसित केलं. भारतीय दृष्टी काय आहे? नॅचरल जे आहे ना ते अजून कसं विकसित होईल ही इंडियन फिलॉसॉफी आहे. भारतीय तत्वज्ञान असंच आहे. माझ्या या लेकरांना उठवता का? नारदांना विचारतीये ती आई. माझ्या या थोडक्यात समाजातलं ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांना जाग करा. नारद म्हणाले चालेल, हरकत नाही, करतो प्रयत्न मी. आणि नारदांनी काय केलं? वेदांचा पाठ केला. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देववृत्विजम होतारम रत्नधातमम. वेदांचा पाठ सुरू केला. गीता पाठैर मुहुर्मुहु. महाभारत तेव्हा लिहून झालंय त्यामुळं गीता उपलब्ध होती. गीतेचा मुहुर्मुहु म्हणजे पुन्हा पुन्हा पाठ केला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्यं
राजानं वचनं ब्रवीत. भरा 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 गीता पाठ केला, वेद म्हटले, गीता पाठ म्हटला की ते दोघं जागे झाले, उठून बसले. आणि गीता पाठ संपल्यावर ते पुन्हा झोपले. हे म्हणजे कसं व्हावं? भागवताचं आयोजन केलं जावं, माझ्याबरोबर चांगले उत्तम साथीदार असावेत, त्यांनी छान हार्मोनियम किंवा काय सिंथेसायझर वाजवावा, तबला वाजवावा, तुम्ही पण छान जेवण वगैरे करून आलेले असावात, मस्तपैकी बासुंदी खीर असं काहीतरी खाऊन आलेले असावात. आणि सुरुवातीला मी असं काही निरूपण सुरू केलं की, आणि ह्या दोघांनी वाजवायला सुरू केलं, श्रीराम काय ओम नमो भगवते वासुदेवाय, काही आपण गजर सुरू केला, नामगजर सुरू केला की दोघंही वाजवणार आहेत ना, पेटी वादक पेटी वाजवणार, तबला वादक. ते जरा संगीत सुरू झालं की तुम्ही जागे होणार आणि ते दोघं गप्प बसलं की परत तुम्ही शरण जाणार, याला शरण जा किंवा याला शरण जा. शरण जा म्हणजे असं 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 असं. हे कसं होईल? असं या दोघांचं झालं. वेदांचा आणि गीतेचा पाठ सुरू केल्यावर ज्ञान आणि वैराग्य समाजातले जागे झाले, पण पाठ बंद झाल्यावर बंद झाले, ते लगेच झोपायला लागले. आणि मला खेद झाला. नारद सांगतात, हे कुठलं चाललंय वर्णन? नारद सनत कुमारांना सांगताय माझा चेहरा का पडलाय. महात्म्य आपण वर्णन करतो आहोत. आणि अतिशय मला दुःख झालं. आणि त्या दुःखानंतर मी खिन्न झालो. नाही का, एखादं काम होत नसेल ना तर आपण खिन्न होतो. किती वेळा ट्राय करायचा. मी अगदी जीव लावून कथा सांगतोय 3 दिवस, पण तुम्हाला इंटरेस्ट नाही. मी कसा खिन्न होतो की नाही. पण तुम्ही छान ऐकताय, मला जाणवतंय. कालच्या पेक्षा आज तुम्ही खूप गर्दी तर केलीच आहे तुम्ही, बरं का. मी खोटं नाही बोलत आहे, खरं बोलतोय. केव्हा तरी खरंही बोलावं. आणि तुमचे चेहरे सांगतायत तुम्हाला थोडं थोडं आवडतंय. पूर्ण नाही अजून आवडत आहे, पण थोडं थोडं आवडतंय. काही लोकांना खूप आवडतं. या अजून उरलेले 3 दिवस. 3 दिवस झाले, 3 दिवस राहिले. रविवार, सोमवार, मंगळवार. मंगळवारी समाप्ती. उद्याचं प्रवचन सकाळी आहे. उद्या 10 वाजता भगवान मंगलमूर्तींची पूजा होईल. म्हणजे 9लाच पूजा उभी राहील. पूजा 9 ते 10 झाली. 9:30च्या दरम्यान पूजा, अर्धा तास पूजा, आणि नंतर पुढे अर्धा पाऊण तास, तासभर आवर्तन आहे भगवान मंगलमूर्तींची अथर्व शीर्षाची. आणि हे आवर्तन साधारण 11 वाजेपर्यंत संपतील. 11ला आरती करायची आणि प्रवचनाला बसायचं. 11 ते 12:30, साधारण तास, सव्वा तास, 1.5 तास. तर उद्या जास्तीत जास्त लोकांनी आहे. उद्या रात्री नाही आहे, उद्या सकाळीच. तेव्हा 10 ते 1 वेळ काढून या. विशेष म्हणजे 1 वाजता सगळ्यांना भोजन आहे. तशी तुमच्याकडे पद्धत असतेच म्हणा. नाही, मी भोजन तुम्ही यावं म्हणून नाही सांगत आहे, तुम्ही सुज्ञ आहात बरं का. पण मी परवा अहमदनगरला मी गेलो, तिथे गंमत पाहिली मी. अहमदनगरला खेडेगावात कीर्तन होतं, शेतात कीर्तन होतं बरं का. कीर्तन शेतात होतं. शेतकऱ्यांनी, पाटील आहेत त्या भागातले, खेडेगाव आहे नगरच्या जवळ. सगळी कीर्तनं रात्री 9 ते 12, कारण शेतकरी 7ला येतात ऑफिसवरून त्यांच्या, म्हणजे शेतावरून. त्याच्या पुढे आंघोळी करतात, त्याच्या पुढे जेवतात आणि कीर्तनाला येऊन बसतात रात्री 9 ते 12. आणि शेवटचं कीर्तन फक्त सकाळी 9 ते 12 होतं, कारण ते काल्याचं कीर्तन होतं. तर त्यांनी मंडप घातले आणि 100-150 माणसं कीर्तनाला. हो, माझ्या दृष्टीने मी म्हटलं काय कमीच आहे. हैदराबादला वगैरे गेलं 1000-1000, 2,000 माणसं कीर्तनाला असतात. मी नागपूरला कीर्तनाला जातो, 40,000 माणसं कीर्तनाला. 40,000 काय आकडा असेल. अमिताभ बच्चनच्या हस्ते उद्घाटन त्याचं, नितीश भारद्वाज उद्घाटन करतात. फार जबरदस्त. आम्ही कुडाळला वगैरे जातो, खूप मोठे मोठे महोत्सव असतात तिकडे. त्यामुळे मला 150 म्हणजे जरा कमीच गर्दी. ते पाटील म्हणले, बुवा असा विचार करू नका, फार गर्दी आहे ही 150ची. बरं म्हटलं ठीक आहे बुवा. असं आहे की मला माझं काम केलंच पाहिजे. गर्दीकडे बघून मी काही उत्साहित होता कामा नये, नामोहरमही होता कामा नये. कीर्तनं झाली. सकाळचं कीर्तन उभं राहिलं 9 ते 12चं. आणि तुम्हाला सांगतो, कुठून कुठून भुंग्या, एखाद्या छिद्रातनं भुंगे यावेत अशी कुठनं माणसं आली. ती 11:45ला आली. म्हणजे 9 ते 12 कीर्तन होतं काल्याचं, तर 11:45ला जॉईन झाले. बापरे, 10-15 हजाराचा समाज गोळा झाला. मी गोपालकृष्णांच्या लीला सांगितल्या. आणि तर काल्याचं कीर्तन, तो डेरा कसा फोडला, एवढं छोटं बाळ होतं, ही कशी बसलीत ना तिघं, अशी पिल्लं होती सगळी बरं का. आणि मजा करायची, लोणी चोरायची. भाग्यवान पोरं होती ती. दूध पाहिजे का तर नको असं नाही म्हणायची.
दही पाहिजे का? नको ई असं नाही. मग काय पाहिजे? मॅगी. भाग्यवान पोरं होती. दूध दही भरपूर खात जा. काय हाणायचं? खाणे हा प्रकार नाही वापरा, आम्ही हाणणे म्हणतो त्याला. भरपूर दही दूध खा, हाडं बळकट होतात दह्याने. तुम्हाला माहिती आहे, फक्त मी प्रोत्साहित करतोय तुम्हाला. तर असं सगळं झालं. आता आम्ही ग्रीन रूम मध्ये आलो, पेटी तबले बांधले आणि आता निघायचंय. कुठं? पुण्याला यायला निघायचंय. गाडी वगैरे आमची बाहेर तयार होती. इतक्यात ते यजमान धावत आले. बुवा थांबा, जाऊ नका. हो का बुवा? ते आम्ही असं ऐकलंय गोंदवलेकर महाराजांनी तुपाच्या घागरीवरून हात फिरवला तर तूप नव्हतं, तर आपोआप तूप निर्माण झालं. ते साईबाबांनी आपली छाटी त्या ह्याच्यावर टाकली तर तो भात सगळ्यांना पुरला. म्हटलं हो बरोबर आहे. ते मी कथा सांगतो की काल परवाच सांगितली. हो म्हणे, तेच ऐकून आलोय. काय नाही म्हटले, 150 लोक आम्हाला कीर्तनाला येत होते, तर आम्हाला असं वाटलं जेवायला 1,500 लोक येतील. 1,500 म्हणजे 1500 वगैरे येतील, पण प्रत्यक्षात 15,000 लोक आले. तो एवढी आमची अन्नाची तयारी नाही आहे. अन्नाची एवढी तयारी नाही आहे. लवकर या आणि एकदा अन्नावरती काहीतरी मंत्र म्हणा आणि ते पाणी शिंपडा. एवढे लोक वाढले, तेवढी आमच्याकडे क्षमता नाही आहे. हो, मी थोडा विचार केला. मी काही गोंदवलेकर महाराज नाही, मी काही साईबाबा नाही, पण असा इगो प्रॉब्लेम असतोच ना. गंमत बरं काय. मी म्हणलं ठीक आहे, मी पण जादूगार आहे, माझ्याजवळही काही जादू आहे. काय करा, परत पेटी तबले मांडा. परत ते बसायला चटया घाला आणि पुन्हा जय जय रामकृष्ण, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी. त्यांना म्हटलं अजून दुसरं कीर्तन 2-3 तास काही सुट्टी नाही आता गोवाला. हळूहळू 15,000 लोकातले 2-3,000च राहिले पहिलं नमन संपेपर्यंत. आता वाढा म्हणलं. अन्न वाढवणं शक्य नसलं तरी श्रोते कमी करणं माझ्या हातात आहे. विनोद म्हणून सांगतोय मी, बाकी काही नाही. आपण खूप सुज्ञ आहात. सांगण्याचा भाव असा, उद्याचं प्रवचन 11 ते 12:30 आहे. साधारण 10-15 मिनिटं मागे पुढे झालं ते लक्षात घ्या. थोडंसं मुद्दा मला सांगायचा आहे असा की नारद महाराज सांगतायत माझ्या दुःखाचं कारण हे आहे. समाजातली भक्ती या अवस्थेला पोचली, समाजातलं ज्ञान या अवस्थेला पोचलं, वैराग्य नावाची गोष्टच नको. अहो 70-80 झाली तरी सुद्धा असं वाटत नाही की आता थांबूया. उलट दात पडलेल्या व्यक्तीसमोर लाडू खायला लागला ना की त्याला राग येतो. गात्राणी शिथिलायंते तृष्णैका तरुणायते. केव्हा तरी वैराग्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे की नाही बोला. नीट ऐका वाक्य. जगाशी होणारा वियोग हा अपरिहार्य जर आहे, जगाशी होणारा वियोग हा जर अपरिहार्य आहे, त्याची काहीतरी तर तयारी कराल की नाही? का दुःखाची वाट बघाल? खऱ्या परमार्थाकरता जो दुःखाची वाट बघतो तो स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. वृद्धत्वामध्ये ज्याला अत्यंत संन्याशी जीवन जगायचंय, तृप्त वार्धक्य, काही नको मला, जे काय देह टिकवण्यापुरतं असेल तेवढं खाईन पिन, औषध पाणी काय जे असेल ते घेईन, पण आक्रस्ताळेपणा नको, खरंच नको मला काही. ही तृप्ती जर आपल्याला वार्धक्यामध्ये साठीत हवी असेल तर त्याची तयारी विशीच सुरू करावी लागते. सोपी गोष्ट नाहीये. मी वाटेल तसा वागेन आयुष्यभर आणि तरीही मला वैराग्य प्राप्त व्हावं, नो, इम्पॉसिबल आहे, अशक्य. नाही तर पूर्वजांनी कशाला एवढी साधनं केली असती. श्रोते हो, हे मी सगळे एवढ्या करता सांगतोय. हे नारद महाराज सांगतायत कुणाला? तर यांना, की मी अत्यंत दुःखी झालो आणि इतक्यात आकाशवाणी झाली. व्योमवाणी तदैवाभून. व्योम म्हणजे आकाश, हे स्पेस. आत्ता सुद्धा इथे काही वाणी सुरू आहे बरं का, फक्त आपल्याजवळ ती कानाची व्यवस्था नाही आहे की मी ती डायरेक्ट ऐकेन. म्हणून मोबाईल नेटवर्क वापरायचं आणि माझ्याकरता आकाशातून पाठवलेला जो संदेश आहे माझ्या घरच्या लोकांनी तो ऐकायचा किंवा तो वाचायचा. पण आत्ता सुद्धा देवता आपल्या सगळ्यांना काही निरोप देत आहेत. या क्षणालाही प्रत्येकाला काही निरोप आहे तुमच्या माझ्या, की तू पुढं असा वाग म्हणजे तुझं कल्याण होईल. फक्त आपल्याजवळ ती व्यवस्था नाही आहे. आणि त्याच
संदेशाला दृष्टांत असं म्हणतात. टेंबे स्वामी महाराजांना दत्त महाराज सांगायचे इकडे जाऊ नकोस. टेंबे स्वामींचा द्वेष करणारा एक जण राहत होता याच्यामध्ये माणगावला. त्यांनी त्यावेळेला संन्यास घेतला नव्हता, गृहस्थाश्रमीत होते, पण दत्त मंदिर बांधलं होतं. तो दत्त हट्टाने त्यांच्याकडे आला होता. तो दत्त बोलायचा त्यांच्याशी. तो त्यांचा द्वेष करणारा एक जण त्या गावात राहत होता. तो स्वतःला मोठा दत्त भक्त समजायचा. यांनी दत्त मंदिर स्वतःच्या हाताने बांधलं बरं का, छोटीशी घुमटी. त्यांनी पण दत्त मंदिर बांधलं. यांनी अन्नदान सुरू केलं, त्यांनी अन्नदान सुरू केलं. तसं त्यांनी फ्रीज घेतलं की हे फ्रीज घेतात ना, असं. अर्थात टेंबे स्वामी महाराज काही खरा भक्त आहे त्याचा कोणाशी द्वेषच नसतो. तोच खरा भक्त ना. अद्वेष्टा सर्वभूताना. त्यामुळे ते अतिशय शांत होते. पण हळूहळू त्यांची तब्येत बिघडत चालली. देवाला आवडलं नाही. आणि देवाला आवडलं नाही असं आपण वागलो ना, देवाची आज्ञा ऐकली नाही की देवाज्ञा व्हायला वेळ लागत नाही. आणि ते आजारी पडले. आता टेंबे स्वामींकडे इतके मंत्र होते, मृत्यूशय्येवर पडलेल्याला ते उठवीत असत. अफाट मंत्र. आणि तसे 30च होते बरं का, 25 अगदी तरुणच मुलगा. तर तिकडून निरोप आला, अगदी मरायची वेळ आली. त्यांनी निरोप पाठवला की वासुदेव टेंबेंना सांगा की मला बरं नाहीये, इकडे ये, इकडे ये आणि मला तीर्थ दे थोडस. आत्ता होऊन गेले टेंबे स्वामी महाराज. त्यांची कथा सांगतोय मी आपल्या. टेंबे स्वामी आता त्यांना काही द्वेष नव्हता. त्यांनी पटकन कमंडलू उचलला आणि निघाले. इतक्यात कोणीतरी मागं हात धरला. नीट ऐका, टेंबे स्वामींनी मागं पाहिलं, दत्तमूर्तीतून प्रत्यक्ष दत्तात्रय प्रगट झाले होते आणि त्यांनी हात धरला होता आणि सांगितलं, जाऊ नकोस वासुदेवा, उपयोग होणार नाही. आणि 5 मिनिटांना बातमी आली, ते गेले. देव आपल्यालाही निरोप देत असतो. देव आपल्यालाही काही सांगत असतो. चांगलं सांगत असतो, वाईट होणार असेल तर त्याबद्दलही सावध करत असतो. जे काय आहे ते काय सांगत असतो. फक्त आपण आपला जो रिसिव्हर आहे ना, तो डेड करून टाकलेला आहे. तो रिसिव्हर जर परत ऍक्टिव्हेट करायचा असेल, जर तो जिवंत करायचा असेल तर थोडं ध्यान केलं पाहिजे. जमलं जर तर या 2-3 दिवसात मी थोडं ध्यान शिकवणार आहे, आपल्यासमोर सांगणार आहे. ते फार अवघड आहे असं नाही. असं बापरे ध्यान म्हणजे काय असं लगेच अगदी आपण ते जमणार नाही असंच गृहीत धरून सुरुवात करतो. का नाही जमणार? खारट तिखट कळतंय ना आपल्याला, आमटी खारट झाली किंवा मीठ कमी पडले कळतंय ना, मग ध्यान निश्चित लागणार आहे. आपल्या संवेदना जर शिल्लक असतील, फक्त सूक्ष्मता यावी लागेल. बघू, मला माहिती नाही, मी आता बोललो तरी मलाही माहित नाही मी काय सांगणार आहे. पण हे निश्चित सांगतो की पुष्कळ वेळा पुष्कळ लोकांना काही प्रमाणात ध्यान सिद्धही झालेलं असतं. इथंही काही लोक असतील की एखाद्या ठिकाणी गेलं की त्यांना जाणवतं इथे काहीतरी विशिष्ट आहे, इथे एखादं पिशाच्य आहे किंवा इथं अमुक अमुक आहे, इथं देवतांचा वास आहे, असं काहीतरी जाणवतं. असं इथंही काही लोकांना काय इंट्युशन्स काय म्हणता बघा येणारे लोक असतील. तसं नारदांना प्रत्यक्ष ती व्योमवाणी म्हणजे आकाशवाणी ऐकू आली. तदैवाभून मारुषे खिद्यतामपि. खेद करू नकोस. मग काय कर, उद्यम सफलस्तेस तू, तुझा उद्योग सफल होणार आहे. पण भविष्यती काय कर, सफलस्तेस तू उद्यमः भविष्यती न संशयः. त्याकरता एकच काम कर, एतदर्थं तू सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर. एक सत्कर्म कर फक्त की तुझं काम होईल. असं म्हणून आकाशवाणी बंद झाली और समाचार समाप्त हुए. बंद झाली. बर पुढे बोलायला तयार नाही आकाशवाणी की सत्कर्म कर म्हणजे काय कर, काय ध्यान करू, काय शीर्षासन करू, काय आसनं करू, काय दानधर्म करू, काय करू. तेव्हा नारद म्हणाले, मी तुमच्यापर्यंत याकरता चालू आहे. काय सत्कर्म करू, सत्कर्म काय करू. हे ऐकलं सनत कुमारांनी आणि सनत कुमार हसले. ते म्हणाले, एकच करा, गंगा तीरावर आनंद नावाची नगरी आहे, तिथे तुम्ही स्वतः श्रीमद भागवत कथा करा. हेच सत्कर्म करा. भागवताचा ज्ञान यज्ञ हे ते सत्कर्म आहे, ते तुम्ही करा. हेच भागवत तुम्ही वेदव्यासांना सांगितलं आणि वेदव्यास शांत झाले ना,
जे आता आपल्याला म्हणायचं चतुश्लोकी भागवत, तेच तेवढंच सांगितलं. आणि ते शांत झाले. ते भागवत तुम्ही विस्तृत प्रमाणात त्याचा विस्तार करून ज्ञानयज्ञ करा. आणि नारद म्हणाले, अरे मला कसं सुचलं नाही हे, मला कसं सुचलं नाही. ते म्हणाले, असू दे, तुम्हाला सुचलं नाही म्हणून आमची महती वाढली, तुम्ही भागवत करा. आणि देवर्षी नारदांनी प्रश्न विचारला, अहो पेशंट यमुना तीरावर आहेत, वृंदावनात आहेत ना, ती भक्ती ज्ञान वैराग्य कुठे आहेत? आजारी वृंदावनात. आणि तुम्ही गंगा तीरावर भागवत करा म्हणताय, कसं काय होईल हे? ते म्हणाले, हेच तर वैशिष्ट्य आहे भागवताचं. तुम्ही भागवत कुठेही आयोजित करा, त्याचा परिणाम जिथे पाहिजे तिथे पाठवता येतो. रेकीनं पाठवता येतं ना, आहे ना आता नवीन काय. जपानमध्ये माझा एक मित्र आहे, तो म्हटला, आवाज जर बसला तर फक्त तू मला सांग, मला फक्त व्हॉट्सॲपवर निरोप दे आणि तुझा फक्त फोटो पाठव, आणि त्यावेळेला तू ध्यानाला बस, मी तिथून तुझ्या घशावर ट्रीटमेंट करतो. माझा अजून काही विश्वास नाही आहे, पण तो म्हणाला. आणि असं ट्रीटमेंट देणारे लोक आहेत ना. मग जपान आणि इंडिया पेक्षा गंगा आणि यमुना जवळ आहेत ना. आणि असं घडतं. तुम्ही आयोजन कुठेतरी करता आणि भक्तिज्ञान वैराग्याचं जागरण कुठेतरी झालेलं असतं. मी हैदराबादला दरवर्षी जातो. हैदराबादला एक शास्त्री नावाचं कुटुंब आहे, तर ते आमच्याबरोबर असतं. तर त्यांचा मुलगा आहे, तो आता स्वित्झर्लंडला असतो. तर मी गेलो त्यांच्याकडं की काय करतात ते, त्या स्काईपवर फोन लावून देतात. त्या फ्री कॉल आहे ना, ते ह्याच्यावर फोन लावतात लॅपटॉपवर. आणि मला सांगतात, बुवा या, कारण त्याला खूप आवड आहे या सगळ्या प्रवचन कीर्तनाची आवड आहे. 2-5 मिनटं मी त्यांच्याशी बोलतो. तर 1-5 वर्षापूर्वी मी, मारुती बुवा, योगेश बुवा, आम्ही सगळे गेलो होतो. आणि त्यांनी बोलवलं, बुवा आमच्या मुलाला तुमच्याशी बोलायची इच्छा आहे, इकडे या ना जरा. मग त्यांच्या फ्लॅटमध्ये आम्ही गेलो आणि त्यांनी ऑन केला ते स्काईप वगैरे, ते वरती कॅमेरा वगैरे होता, ऑन केला. आणि तो तिकडून ऐकतोय, आम्ही इकडून बोलतोय. तो म्हणला, बुवा कसं चाललंय, गर्दी कशी आहे, कीर्तनं कशी चाललीत वगैरे. आणि मी त्याला म्हटलं, आता तुला आम्ही इकडून काय देऊ आशीर्वाद? आम्ही तिघं मिळून एक श्लोक म्हणतो. मारुतीबानं म्हटलं, बुवा आपण श्लोक म्हणूया का? हैदराबादमध्ये आम्ही त्या स्काईपवर श्लोक म्हटला, 1-2 श्लोक म्हटले. आम्ही श्लोक म्हणायला प्रारंभ केल्याबरोबर त्यांनी हात तिकडून जोडले आणि श्लोक आमचे संपले. त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आम्ही श्लोक कुठं म्हटला? हैदराबादमध्ये. भक्तिज्ञान वैराग्याचं जागरण कुठं झालं? स्वित्झर्लंडमध्ये. म्हणजे हे अशक्य असं समजू नका. अशक्य गोष्ट इथं सांगितलीच जाणार नाही, ती लावून घ्यावी लागेल की कशा पद्धतीने. मी एवढ्या करता आपल्या समोर सांगतोय. आणि आता प्रत्यक्षात भागवताचं आयोजन झालं. देवर्षी नारद स्वतः भागवत सांगणार आहेत हे ऐकलं आणि भरा 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 माणसं येऊन बसायला लागली. कोण कोण आले त्यांची यादी सांगतो आणि थांबतो. नारद भागवत सांगणार आहेत. वा, कोण कोण आले? भृगु, वसिष्ठ, च्यवन, गौतम, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिप्पलाद, योगेश्वर, याज्ञवल्क्य, जैगिशिव्य, व्यास, पराशर, छायाशुक, जाजली, जन्नू असे सगळे ऋषीमुनी त्यांच्या पत्न्यांसह, त्यांच्या मुलांसह, त्यांच्या शिष्यांसह वर्तमान येऊन बसले. पुढं सांगितलं, उपनिषदादी वेदांत, ऋग्वेदादी वेद, आगमोक्त महामंत्र, पंचरात्रादी तंत्र मूर्तिमान झाली. त्यांनी देह धारण केले देवतांचे आणि ऐकायला येऊन बसली. 17 पुराण, 6 शास्त्र ऐकायला येऊन बसली. गंगाधिक नद्या, पुष्कराधिक सरोवर, सगळी क्षेत्र, सगळ्या दिशा, दंडकारण्यादी सगळी वन, देव, गंधर्व, दानव, पर्वत, वृक्ष, शरीरानं जबरदस्त असणारे दुर्वास इत्यादी ऋषी, हे सगळे येऊन बसले. तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधु सरस्वती च तत्रैव तीर्थानी वसंती तत्र यत्राच्युतो उदार कथा प्रसंग. असं वर्णन केलं. ही सगळी मंडळी येऊन बसली आणि आता प्रत्यक्षामध्ये बोलायला प्रारंभ करतायत नारद महाराज. इतक्यात एक चमत्कार झाला. तो चमत्कार काय झाला हे ऐकायला उद्या सकाळी 10 वाजता सगळ्यांनी यायचं. अगला एपिसोड कल सबेरे 11 बजे. सगळ्यांनी हे दिलं असेल ते काढा आणि आपण चतुश्लोकी भागवत म्हणूया.
श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यन्तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् कृतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत् स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. भागवताची फलश्रुती म्हणायची, तोपर्यंत आरती लावा. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमन तन्नमामि हरिं परम् अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिम् अचञ्चलां जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता.
रस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंस चितेत श्लोक सुखमळे संत हरिकुले सेवुनि रमले भान हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा संताचा पदवे ना कोणासाचा देवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कवीचा कवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी तेची माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता सुख सहिता दुख रहिता निर्मळ एकांता विमल दहना गहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिका अंत अनंता तू आम्हा सुलभ जय कृपावंता जय देव जय करुणाकरा आरती ओ वाळू सद्गुरु माहेरा जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव रामी रामदासा कळला सद्भाव जय देव जय करुणाकरा आरती ओ वाळू सद्गुरु माहेरा जय देव जय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज रामचंद्र महाराज की जय भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्री सुखदेव जी महाराज की जय सब संतन की जय सदा सर्वदा अजून 1 मिनिट बसा सत्कार करायचा यांचा